होली फेस्टिवल. आज होळीचा दिवस होता आणि सकाळी सकाळी आई बाबा गट्टू चिंकी सगळे तयार झाले होते. आई बाबा हॅपी होली. हॅपी होली मुलांनो. काय बिंगो, आमच्या सोबत सोसायटीमध्ये पहिल्यांदा होळी खेळण्यासाठी तयार आहेस ना? ये चला मग. गट्टू चिंकी, आई बाबा आणि बिंगो सगळेजण खाली सोसायटीच्या ग्राउंड मध्ये जातात. तिथे सोसायटीतले सगळेजण अगोदरच आलेले होते. गट्टू चिंकी पाहतात की ग्राउंडच्या कॉर्नर्स मध्ये मोठे मोठे स्टॉल्स लागलेले आहेत, जिथे खूप सारे रंग ठेवलेले होते. लोक एकमेकांना रंग लावत होते. पण या सगळ्यांमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट होती की ग्राउंडमध्ये ठेवलेला लहान मुलांचा मोठा पाण्याचा पूल. ते पाहून गट्टू चिंकी एकदम म्हणतात, पूल, वाव. गट्टू चिंकीला एवढं खुश झालेलं बघून तेवढ्यात तिथे सेक्रेटरी काका येतात आणि म्हणतात, आहे ना कमाल गट्टू चिंकी. मी विचार केला की यावर्षी होळी सेलिब्रेशन मध्ये काहीतरी नवीन करूया. तर हे घ्या, स्पेशल पूल तुम्हा सगळ्या मुलांसाठी. हॅपी होळी. थँक्यू काका. तुम्हालाही हॅपी होली. ही होली तर एकदम धमाकेदार होणार आहे. काय हो ना चिंकी? एकदम बरोबर बोललास गट्टू. मग आई बाबा सोसायटीतल्या दुसऱ्या काका काकूंना कलर्स लावू लागतात आणि गट्टू चिंकी आपल्या मित्रांना शोधू लागतात. ते बघ चिंकी, ते हरी, गुड्डी आणि बंटी. हॅपी होली गुड्डी. हॅपी होली चिंकी. तू तर अचानक येऊन मला सरप्राईजच दिलंस. हाच तर माझा प्लॅन होता. हॅपी होली मित्रांनो. हॅपी होली गट्टू चिंकी. किती मस्त आहे ना की सेक्रेटरी काकांनी फक्त नैसर्गिक रंग मागवलेत. ते काढण्याचं आपल्याला टेन्शनच घ्यावं लागणार नाही. हो, बरोबर बोललीस गुड्डी. आणि बिंगो, तुला सुद्धा हॅपी होली. बिंगो किती क्यूट दिसतोय. एकदम बरोबर चिंकी. सगळे मित्र बोलतच असतात. तेवढ्यात तिथे शिवा आणि कीर्ती दीदी येतात. हॅपी होली गट्टू चिंकी. हॅपी होली शिवा. हॅपी होली कीर्तीताई. बिंगो, तुलाही हॅपी होली. कीर्तीताई, शिवा, जसं तुमची आपल्या सोसायटीमध्ये होळीची पहिली वेळ आहे, तसंच बिंगोची सुद्धा ही पहिली वेळ आहे. आणि मग गट्टू म्हणतो, चला मित्रांनो, आता आपण होळी खेळायला सुरुवात करूया. गट्टूचं बोलणं ऐकून शिवा आणि कीर्ती दीदी एकमेकांकडे कन्फ्युजनने पाहू लागतात. मी आणि अहल्या आधी एपडी गट्टू चिंकी. शिवाचं बोलणं ऐकून सगळे फ्रेंड्स कन्फ्यूज होतात. ओ, शिवा विचारतोय की तुम्ही खरी होळी कशा प्रकारे खेळतात बरं गट्टू चिंकी? ओ, तुम्हाला आत्ताच कळेल शिवा आणि कीर्तीताई. काय मित्रांनो, तयार आहे ना? येस. ओके, मग ते बघा, त्या आहेत पिचकाऱ्या. ये, लेट्स गो. सगळेजण लगेचच तिकडे जातात आणि एक एक पिचकारी उचलतात. शिवा, कीर्तीताई, आता आपण एक गेम खेळूया, ज्यामध्ये प्रत्येक जण एक एक रंग निवडेल आणि मग सगळे लपून जातील आणि एकमेकांना शोधून त्याला पिचकारीने मारणार. आपल्याला दुसऱ्यांपासून वाचायचंही आहे आणि शेवटी ज्याचा रंग सगळ्यांवर असेल तो जिंकेल. वाव, इंटरेस्टिंग. माझा लाल. माझा गुलाबी. माझा ब्लू. हिरवा. येलो. ओके, मग माझा ऑरेंज. ब्राऊन. एवढं बोलतात सगळी मुलं वेगवेगळ्या दिशेला धावून जातात आणि गेम सुरू होतो. हे घे गट्टू. ओ नो, पळा. जेव्हा गट्टू धावतो तेव्हा गुड्डी आणि बंटीही त्याला पकडतात आणि त्याच्यावर कलर टाकू लागतात. पण तेवढ्यात पाठीमागून चिंकी येते आणि हे घ्या, शूटर चिंकीचा वार. चिंकीपासून हरल्यानंतर सगळेजण पुन्हा एकदा लपतात.
इकडे हरी खूप वेळापासून पुलाच्या मागे लपला होता. त्याला कुणीच पाहू शकत नव्हतं आणि आतापर्यंत त्याच्यावर कुणीही पिचकारीने कलर टाकला नव्हता. मी इथं स्वच्छ आहे अजून, असं वाटतं या वेळेला मी जिंकेन. हरी लपून छपून सगळ्यांना पाहत होता. पण तेवढ्यात सगळ्यांपासून वाचू शकतोस बेटा, पण भूतापासून नाही. या आवाजानं हरी मात्र चकित होतो आणि पाठीमागे पाहतो. काय भूत? पळा! पण हरी पळण्याच्या अगोदरच भूत त्याच्या पिचकारीनं त्याच्या अंगावर काळा रंग उडवतो. भूत 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 ओरडतच हरी तिथून निघून जातो. माझ्या पिचकारीपासून कोणीच वाचू शकत नाही. आता सुटलेल्या लोकांना सुद्धा लवकरच रंग लावेन. पण तेवढ्यात पाठीमागून घोस्टवाला मास्क लावलेलं भूत येतं आणि ओफो, जा ना बाजूला, मी पिचकारीत रंग भरतीये. ओहो, कोण आहे? जसं चिंकी पाठीमागे वळून पाहते तर ती ओरडते भूत. आणि संधी साधून भूत आपल्या पिचकारीनं काळा रंग टाकून तिथून निघून जातो. वाचवा वाचवा, होळी पार्टी मध्ये भूत आलं. चिंकीला ओरडताना पाहून सगळी मुलं तिथे येतात. काय झालं चिंकी? गट्टू, आपल्या पार्टी मध्ये एक भूत आलंय. काय तू पण चिंकी, भूत वगैरे काहीच नसतं. मी सुद्धा त्याला बघितलं. हे बघा, माझ्या अंगावर सुद्धा त्याने ब्लॅक कलर टाकला. काय भूतने रंग लावला? असं वाटतंय की हे भूत खूपच खोडकर आहे. चला मित्रांनो, आता आपलं नवीन मिशन आहे या होळी पार्टीतल्या भूताला पकडून रंग लावायचा. ओके, डन. मग तर सगळी मुलं एकत्रितपणे भूताला शोधायला सुरू करतात. भूत! ओ, ही तर तू आहे चिंकी. हो, भूत नाही. चल तिकडे पाहूया. तिकडे हरी पुलाच्या आतमध्ये वाकून पाहत होता. तेवढ्यात गट्टू आणि बिंगो त्याच्या जवळ येतात आणि गट्टू त्याला विचारतो, हे काय करतोय हरी? भूताला शोधतो आहे. अरे तो भूत आहे, मासा नाही. सगळी मुलं त्याला शोधत होती की तेवढ्यात गट्टू आणि बिंगोला काहीतरी वेगळं दिसतं. अच्छा, तर हे भूत दुसरं कोणी नाही तर मॉन्टी आहे. आताच दाखवतो याला. काय बिंगो, चल या भूताला फूल बनवूया. मग गट्टू बिंगोला घेऊन पुलाच्या जवळ जाऊन उभा राहतो. तिकडे मॉन्टी आपल्या पिचकारीमध्ये खूप सारा रंग भरून पुन्हा मास्क लावतो. आता पुढचा निशाणा कोणाला बनवू? मॉन्टी ग्राउंड मध्ये सगळ्यांकडे पाहतो आणि त्याला गट्टू पुलाच्या जवळ उभा असलेला दिसतो. ओहो, तो आहे माझा पुढचा शिकार. हे घे गट्टू. ओ नो. तो नजारा पाहून सगळी मुलं तिथे येतात. काय मॉन्टी, पकडलं ना तुला? अच्छा, म्हणजे हे भूत दुसरं कोणी नाही तर मॉन्टी होता. हे तू काय चांगलं केलं नाहीस गट्टू. मॉन्टी, जशास तसे. सगळी मुलं मॉन्टीकडे बघून हसू लागतात. ही तर माझ्या लाईफ मधली सगळ्यात बेस्ट होली आहे. आणि आमची. आणि अशा प्रकारे बिंगो गट्टू चिंकी सोबत आपली पहिली होळी सेलिब्रेट करतो. घराचं रिनोव्हेशन. गट्टू चिंकीच्या घरी रिनोव्हेशनचं काम सुरू होतं आणि आज गट्टू चिंकी सोबत हरी, बंटी आणि गुड्डी ते देखील घरी आले होते. सगळी मुलं रिनोव्हेशनचं काम बघायला खूप उत्सुक होते. मुलं घर पाहून खूप सरप्राईज होतात. अरे गट्टू चिंकी, इथलं सगळं फर्निचर तर पांढऱ्या कपड्याने झाकलं गेलंय आणि सगळं अस्ताव्यस्त झालंय. हो गट्टू चिंकी, तुम्ही सगळे झोपता कुठे? हरी,
आता तर आईबाबांच्या खोलीचं आणि स्वयंपाकघराचं रिनोव्हेशन चालू आहे, म्हणून त्यांचा बेड आमच्या खोलीत ठेवलाय. म्हणून मग आम्ही सगळे एकत्र झोपतो. ओ, म्हणजे मग तर खूप मजा येत असेल ना गट्टू चिंकी, सगळ्यांना सोबत झोपायला. हो हरी, तुला माहितीये बाबा आम्हाला झोपण्याच्या आधी गोष्टी सांगतात आणि आम्ही खूप उशिरापर्यंत गप्पा सुद्धा मारतो. वाव, मग तर खूप मजा येत असेल. तेवढ्यात आई मुलांना लिव्हिंग रूम मध्ये आलेलं पाहते. अरे मुलांनो, तुम्ही सगळे इथे या या. हॅलो काकू. नमस्ते मुलांनो, तुम्ही सगळे एक काम करा, लवकर गट्टू चिंकीच्या खोलीत जाऊन बसा. इथे बाकीच्या खोल्यांमध्ये सामान अस्ताव्यस्त पडले. ठीक आहे, तोपर्यंत मी तुमच्यासाठी मस्त गारगार काहीतरी प्यायला आणते. ठीक आहे? ओके काकू. गट्टू चिंकी सगळ्यांना आपल्या रूम मध्ये घेऊन जातात. मित्रांनो, तुम्हाला आमच्या घराची ब्लूप्रिंट बघायची आहे? काय ब्ल्यू प्रिंट? ते काय असतं गट्टू? काय तुम्ही लोक घराला ब्ल्यू पेंट करणार आहात? अरे हरी, ब्लू पेंट नाही, ब्लू प्रिंट म्हणजे असं चित्र जे आपल्याला हे सांगतं की रिनोव्हेशन नंतर आपलं घर कसं दिसेल. समजलं हरी? समजलो चिंकी. हरी, गुड्डी आणि बंटी, हे बघा, ही आहे आमच्या घराची ब्लूप्रिंट. बाबा म्हणाले होते की रेनोव्हेशन मध्ये ते आमच्या खोलीच्या भिंतीला कार्टूनने पेंट करतील. वाव, काय खरंच ते किती मस्त वाटेल. हो, एवढंच नाही, ही इथली बाहेरची बाल्कनी सुद्धा नवीन पद्धतीने रेनोव्हेट होणार आहे आणि बाबा तिथे नवीन झोका सुद्धा लावणार आहे. वा गट्टू चिंकी, मग तुमच्या रिनोव्हेशन नंतर तुमचं हे नवीन घर बघायला आम्ही सगळे परत येऊ. तेवढ्यात तिथे आई येते आणि ती सगळ्यांना डिस्पोजेबल ग्लास मध्ये ज्यूस देते. हो हो मुलांनो, तुम्ही सगळे नक्की या. रेनोव्हेशन संपल्यानंतर आम्ही एक होम वेलकमिंग पार्टी सुद्धा ठेवणार आहे. ठीक आहे, आणि त्यात तुम्हाला सगळ्यांना यायचंय. ठीक आहे, हे घ्या. आता तुम्ही सगळे हे सरबत प्या. अहो, हे काय काकू, हे तर डिस्पोजेबल ग्लास आहेत. हो गुड्डी बाळा, रिनोव्हेशनमुळे सगळं काम अस्ताव्यस्त झालंय, म्हणून आम्ही सगळे डिस्पोजेबलच वापरतोय, कारण स्वयंपाकघरातही काम चालू आहे ना. बरं काकू. मग ज्यूस पिऊन सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. काहीच दिवसात रिनोव्हेशनचं काम संपतं. गट्टू चिंकीच्या घरी होम वेलकमिंगची पार्टी होती आणि त्यांच्या मित्रांसोबतच सोसायटीतील बाकी मंडळीही आली होती. सेक्रेटरी काका गट्टू चिंकीला म्हणतात, मानलं पाहिजे हा गट्टू चिंकी, तुमचं घर आता अगदी नवीन वाटतंय. थँक्यू काका. हो गट्टू चिंकी, सगळं खूपच सुंदर आहे आणि तुमच्या खोलीत जे मिकी माऊसचं पेंटिंग आहे ते खूपच सुंदर आहे. अरे गुड्डी, हरी, बंटी, चला लवकर, मी तुम्हाला बाल्कनी मधला नवीन झोका दाखवते. हो, चला चला, आपण त्याच्यावर बसून झोका घेऊया. ठीक आहे. सगळी मुलं झोपाळा पाहायला जातात. तो खरंच सुंदर होता. सगळे सोबतच झोपाळ्यावर बसतात. ह्याच्यावर तर किती मजा येते, इथून तर उठावसच वाटत नाहीये. हो ना मित्रांनो? हो, बरोबर बोललीस गुड्डी. आणि बघ ना, आपण सगळे यावरती एकत्र बसू शकलो. तेवढ्यात आई स्नॅक्स घेऊन येते. काय झालं मुलांनो, तुम्ही आज स्नॅक्स खायला नाही आलात? असं आहे होय, या झोक्यावरून उठायची इच्छा नाहीये का? हो आई, आम्हाला इथे खूप मजा येते. तू आम्हाला इथेच स्नॅक्स दे ना, आम्ही इथेच खाऊ. बरं ठीक आहे मुलांनो, हे घ्या. मी आधीच तुमच्यासाठी स्नॅक्स आणले होते, पण सांडायचे नाहीत हा. ठीक आहे? ओके आई. सगळी मुलं बसून स्नॅक्स खातात आणि झोपाळ्यावर बसून खूप गप्पा मारतात. थोड्याच वेळात अंधार होऊ लागतो आणि सगळ्या मुलांची घरी जाण्याची वेळ होते. आता आम्ही निघतो गट्टू चिंकी. ओके गुड्डी, आज तुम्ही आलात तर आम्हाला खरंच खूप मजा आली. मग सगळी मुलं पुन्हा ड्रॉइंग रूम मध्ये येतात. अरे हो गट्टू चिंकी, आम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एक छोटंसं गिफ्ट घेऊन आलो आहोत. काय खरंच? ते काय हरी? हे बघ गट्टू, हे ते गिफ्ट आहे. मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हे नक्कीच आवडेल.
गुड्डी गट्टूला एक गिफ्ट देते. गट्टू चिंकी सोबतच ते उघडून पाहतात. त्यामध्ये गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती होती. वाव मुलांनो, ही मूर्ती तर खरंच खूप सुंदर आहे. ही तर मी प्रवेशद्वाराजवळच ठेवणार आहे. काय खरंच काकू? हो मुलांनो, का नाही? द्या, आताच ठेवते. आई ती मूर्ती एंट्रन्सला ठेवलेल्या टेबलवर सजवून ठेवते, ज्यामुळे सगळी मुलं खूप खुश होतात. अरे, ह्या गिफ्ट मध्ये तर अजूनही काहीतरी आहे. वाव, हे तर हँडमेड कार्ड आहे. हे तुम्ही बनवलं ना, हरी, बंटी आणि गुड्डी? हो चिंकी, हे आम्ही तिघांनी मिळवून बनवलेलं आहे. हे कार्ड सुद्धा खूप गोड आहे मित्रांनो. थँक्यू सो मच ह्या कार्डसाठी. वेलकम गट्टू चिंकी. हो, मी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी एक गिफ्ट आणलं आहे. ओहो, दाखवा तर. सेक्रेटरी अंकल बाबांना एक नवी नेमप्लेट देतात. हे घ्या, तुमच्या नव्या घरासाठी नवी नेमप्लेट. सगळ्यांना नेमप्लेट खूप आवडते. त्यावर आई बाबा आणि गट्टू चिंकीचं नाव लिहिलेलं होतं. वाव काका, हे तर खरंच खूप सुंदर आहे. हो काका, थँक्यू सो मच. बाबा नेमप्लेट घराच्या बाहेर लावतात आणि सगळेजण आपापसात गप्पा मारून पार्टी एन्जॉय करतात. थोड्या वेळानंतर पार्टी संपते आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. गट्टू चिंकी आणि आई बाबांना घराच्या रिनोव्हेशन नंतर नव्या घरात खूप छान वाटत होतं. गट्टूचा नवा स्केटबोर्ड. गट्टू चिंकीच्या आत्याने त्यांच्यासाठी कुरिअरने नवे स्केटबोर्ड्स पाठवले होते आणि दोघेही आपले स्केटबोर्ड्स घेऊन किचनच्या बाहेर उभे होते. आई, लवकर कर ना, आम्हाला आमच्या स्केटबोर्ड सोबत खेळायला जायचंय. हो आई, आम्ही परत आल्यावर ज्यूस पिऊ. अरे नाही नाही मुलांनो, आताच तुम्ही हे ज्यूस प्या. तसंही तुम्ही असे स्केटबोर्डवर राईड करायला जाताय. मुलांनो, पॅड आणि हेल्मेट शिवाय हे खतरनाक असू शकतं. अरे नाही नाही आई, आम्ही पार्कमध्येच खेळणार आहोत, काही नाही होणार. हो आई, बंटी आणि गुड्डी सुद्धा स्केटबोर्ड राईड अशीच करतात. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं ज्यूस संपवतात आणि पार्कमध्ये जातात. बागेत अगोदरच बंटी आणि गुड्डी गट्टू चिंकीची वाट बघत होते. तुम्हाला दोघांना उशीर झाला, आम्ही केव्हापासून तुमची वाट बघतोय. बघू, तुमचे नवे स्केटबोर्ड्स दाखव ना आम्हाला. आता आलोय ना आम्ही बंटी गुड्डी. आणि हे बघा, हे आहेत आमचे स्केटबोर्ड्स. चला आता लवकर ह्याच्यावर राईड करूया. सगळी मुलं सोबतच स्केटबोर्ड चालवू लागतात. पण तेवढ्यात बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू, चल आपण दोघे एका स्केटबोर्डने रेस करू. मस्त कल्पना रे बंटी. गट्टू आणि बंटी रेस करायला जाणारच असतात. तेवढ्यात पाठीमागून येऊन चिंकी म्हणते, गट्टू, तू इथे रेस करू नकोस. अजून तुला स्केटबोर्ड्स नीट चालवताही येत नाही आणि तुझ्याकडे हेल्मेट आणि पॅड्सही नाहीयेत आणि पार्कमध्ये इतरही मुले आहेत आणि तू पडला तर? नाही नाही चिंकी, काहीच नाही होणार. तू नको काळजी करू. चल बंटी. गट्टू चिंकीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि रेस सुरू होते. वाव, किती मजा येते. तू हरणार आहेस बंटी. नाही नाही गट्टू, मी नाही हरणार. गट्टू आणि बंटी रेस करतच असतात. तेवढ्यात अचानक गट्टूचा बॅलन्स जातो आणि तो अडखळत खाली पडतो. बंटी हे बघून थांबतो आणि गुड्डी चिंकी पण धावतच येतात. हे काय झालं? मी नाही म्हटलं होतं ना गट्टू, तुला लागलं का? गट्टूचा हात एका दगडाला लागतो आणि त्याला खूप जोरात दुखू लागतं. गट्टू रडू लागतो. माझा हात खूप दुखतोय आणि माझ्या पायालाही लागलंय. मला खूपच दुखतंय. गट्टूचं बोलणं ऐकून सगळी मुलं घाबरतात. चल गट्टू, मी तुला घरी जायला मदत करतो. बंटी आणि चिंकी गट्टूला पटपट घरी घेऊन जातात. आई गट्टूला असं रडताना बघून धावतच येते आणि विचारते त्याला काय झालं म्हणून. अरे मुलांनो, हे काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही काकू, मी आणि गट्टू पार्कमध्ये स्केटबोर्डने रेस करत होतो आणि तेव्हाच गट्टूचा बॅलन्स जाऊन तो पडला. त्याच्या पायाला जखम झाली आणि त्याचा हात एका दगडावर आदळला. त्यामुळे त्याच्या हातालाही त्रास होतोय. काय? मला दाखव बरं गट्टू. आई गट्टूच्या पायाला तर बँडेज लावून देते, पण गट्टूचा हात मात्र खूप दुखत होता आणि तो बरं होण्याचं नावच घेत नव्हता. आई, मी तर माझा हातही हलवू शकत नाहीये. मला खूप दुखतंय. गट्टू बाळा,
मला वाटतंय की तुझ्या हाताला फ्रॅक्चर झालंय. चल मी तुला हॉस्पिटलला नेते. आई गट्टूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे लक्षात येतं की गट्टूच्या हाताला दगड लागल्यामुळे त्याला फ्रॅक्चर झालं होतं. डॉक्टर गट्टूच्या हाताला प्लास्टर करतात आणि आई गट्टूला घरी घेऊन येते. आता आराम कर गट्टू, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. चिंकी पाहते की गट्टू खूप दुःखी होता. ती म्हणते, गट्टू, काही हरकत नाही, तुझा हात लवकर बरा होईल बघच. हो गट्टू, आत्ताच माझं बाबांशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलंय की ते तुझं आवडतं आईस्क्रीम घेऊन येणार आहे. आणि तुला माहितीये तोपर्यंत मी आणि चिंकी काय करणार आहे? काय आई? हे बघ, माझ्याकडे काय आहे? मार्कर पेन. ह्याच्याने मी आणि चिंकी तुझ्या कास्टवर साईन करणार आणि छानसा इमोजीही काढणार. त्यामुळे तुला छान वाटेल. वा बाई, ही तर खूपच मस्त कल्पना आहे. मी तर ह्याच्याने गट्टूच्या हातावर 2 ड्रॉइंग्स काढणार आहे, एक माझं आणि एक गट्टूचं. ठीक आहे चिंकी. मग काय होतं? चिंकी आणि आई गट्टूच्या प्लास्टरवर सह्या करतात आणि त्यावर चित्रही काढतात. तेवढ्यात बाबा घरी येतात, गट्टूचं फेवरेट आईस्क्रीम घेऊन. मग ते गट्टूला सांगतात की गट्टू 1-2 दिवस शाळेत जाऊ शकणार नाही. काय? पण कालच गेमचा तास होता. उद्याही मी शाळेत जाऊ शकणार नाही आणि परवा तर शनिवार आहे. परवा खास डब्याचा दिवस आहे. काही हरकत नाही गट्टू बेटा, पण यात चूक तुझीच आहे. आईने अगोदरच सांगितलं होतं की बिना हेल्मेट आणि पॅड शिवाय खेळायचं नाही. आणि बघ, तुला लागलं ना? हो बाबा, मला आता माझी चूक कळलीये. तुम्ही आणि आई नेहमी बरोबर असता. हो बाळा, पण आता बाबा तुमच्यासाठी हेल्मेट आणि पॅड्स आणणार आहे, म्हणजे तुम्ही न घाबरता खेळू शकाल. हे ऐकून गट्टू चिंकी खुश होतात. काही दिवस घरी रेस्ट केल्यावर गट्टू शाळेमध्ये जातो. पण अजूनही सेफ्टीसाठी त्याचं प्लास्टर लावलेलं होतं. तेव्हा सगळे मित्र गट्टूच्या प्लास्टरवर आपापली साईन करतात आणि बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू, तू तुझा हात लवकर बरा कर, मग आपण आपल्या स्केटबोर्डची कॉम्पिटिशन पुन्हा एकदा करू. हो, पण हेल्मेट आणि पॅड घेऊन. हे ऐकून सगळेजण हसू लागतात आणि आता गट्टूलाही बरं वाटू लागलं होतं. काही दिवसांनी गट्टूचं फ्रॅक्चर एकदम ठीक होतं आणि तो आनंदाने आपल्या मित्रांसोबत खेळू लागतो. चिंकीची क्रिएटिव्हिटी. गट्टू चिंकी शाळेमधून येतात आणि पाहतात की आई डायनिंग टेबलवरून स्नॅक्सच्या प्लेट्स हटवतेय. हे काय आई? घरी कोणी आलं होतं का? अरे, तुम्ही दोघं आलात? हो गट्टू, आज माझी मैत्रीण आहे ना, रीमा मावशी, तीच आली होती. मग ती इतक्या लवकर निघूनही गेली आई? ती नेहमी आम्हाला भेटूनच जाते. हो चिंकी बाळा, आज जरा तिला घाई होती, नाहीतर ती तुम्हाला भेटूनच गेली असती. पण बघा, ती तुम्हाला काय गिफ्ट देऊन गेलीये ते. गट्टू चिंकी पाहतात की टेबलावर मोठ्या ब्लॉक्सचा एक सेट ठेवला होता. दोघेही धावतच जातात आणि तो सेटचा पॅकेट पूर्ण उघडतात. वाव, किती ब्लॉक्स आहेत याच्यामध्ये. मला तर कधीपासून हवं होतं हे. गट्टू, तुला तर हे खेळताही येत नाही, मग तू मला बघू दे. मुलांनो, हे सगळं नंतर करा. आधी कपडे बदला आणि हातपाय धुवून घ्या. मग जेवण करा आणि नंतर मावशीला फोन करून गिफ्टसाठी थँक्यू ही म्हणा. ओके? ओफो, आईने एकत्र किती कामं सांगितलीयेत. चल, करावी तर लागतीलच, नाहीतर आई आपल्याला ओरडेल. गट्टू, मग गट्टू चिंकी आईनी सांगितलेली सगळी कामं संपवतात. मग दोघंही पुन्हा ब्लॉक्स घेऊन बसतात आणि आपापसात बोलू लागतात. सांग चिंकी, ह्यापासून आपण काय बनवायचं? विचार करतेय गट्टू, पण अजूनही काही सुचत नाहीये मला. पण हे केवढे ब्लॉक्स आहेत ना चिंकी, ह्यापासून खूप काही बनू शकतं. ओ, आयडिया! काय सुचलं चिंकी तुला? आपण आपल्या मित्रांना बोलावलं तर? उद्या तसाही रविवारच आहे ना गट्टू. आपण सगळे मिळून एक कॉम्पिटिशन करू की ह्या ब्लॉक्स पासून सगळ्यात क्रिएटिव्ह गोष्ट कोण बनवू शकेल. म्हणजे आपल्याला रविवारी मज्जाही येईल, नाहीतर पूर्ण दिवस बोर होऊ. वा चिंकी, ही तर खरंच खूप मस्त कल्पना आहे. चल, सगळ्यांना कॉल करूया. गट्टू चिंकी एक एक करून सगळ्या मित्रांना कॉल करतात आणि ब्लॉक्सच्या कॉम्पिटिशनसाठी इन्व्हाइट करतात. आता ते दुसऱ्या दिवशीची वाट पाहत होते.
दुसऱ्या दिवशी अगदी आतुरतेने गट्टू चिंकी आपल्या मित्रांची वाट पाहत होते. बाबा गट्टू चिंकीला पाहून हसतात आणि त्यांना म्हणतात, अरे गट्टू चिंकी, तिथे दारापाशी काय करताय? आरामात बसून घ्या. तुमचे मित्र आले तरी घरातच येतील ना. बाबा मला तर राहवतच नाहीये. माहित नाही यांना किती वेळ लागेल. असं वाटतंय की आज तुमची अगदी जबरदस्त कॉम्पिटिशन होणार आहे. हो काका, तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. अरे वा, तुम्ही सगळे आलात. चला आता लगेच ब्लॉक्सची कॉम्पिटिशन सुरू करूया. गट्टू चिंकी ड्रॉइंग रूम मध्ये सगळे ब्लॉक्स घेऊन येतात. मग आई तिथेच एक चटई अंथरते. सगळी मुलं तिथे बसतात. वाव, हे कितीतरी ब्लॉक्स आहेत. यापासून खूप काही बनू शकतं ना मित्रांनो. हो, आज बघूच यात की सगळ्यात बेस्ट आयटम कोण बनवतं ते. आणि हो मुलांनो, जो कोणी या ब्लॉक्सला घेऊन अतिशय क्रिएटिव्ह वस्तू बनवेल त्याला माझ्याकडून एक रिवॉर्ड मिळेल. बाबांच्या या अनाउन्समेंटमुळे सगळी मुलं अजूनच खुश होतात. आता त्यांच्या मनात अजूनच उत्सुकता वाढली होती. सगळ्यात अगोदर मुलं आपापसात ब्लॉक्स डिवाइड करतात आणि आपला आपला आयटम बनवायला सुरुवात करतात. मी तर ब्लॉक्सचं एक घर बनवेन. अरे, याचा तर मी विचार केला होता गट्टू. हाऊस तर मीच बनवणार. नाही, ज्याने आधी सांगितलं ते त्याचं झालं. एवढं बोलून गट्टू आपलं हाऊस बनवायला सुरुवात करतो. काही हरकत नाही बंटी, तू गट्टूपेक्षाही छान बनव. सगळी मुलं आपापलं डोकं चालवू लागतात की ब्लॉक पासून काय बनवायचंय. पण गट्टूने तर ठरवलं होतं की त्याला घरच बनवायचंय. त्यामुळे त्याने घर बनवायला सुरुवातही केली. मी तर एक घर बनवेन आणि तेही 3 मजल्यांचं. जसं गट्टूने त्या घराचे 2 मजले बनवले, तो स्वतः खूप खुश झाला. वाव, बघा मित्रांनो, 2 मजले बांधून तयार झाले. आता मी माझ्या घरावर 3रा मजला बनवेन. जसा गट्टू त्या ब्लॉक्सच्या घरावरती अजून एक मजला चढवण्यासाठी जातो, अगदी त्याच वेळेला त्याचं ते घर धडामकन खाली पडतं. हे पाहून सगळी मुलं हसू लागतात. अरे नाही गट्टू, तुझं घर तर बनताच पडलं. हसू नको बंटी, मी परत बनवेन. पण तू तुझं बघ. तू तर अजून ठरवलंही नाहीयेस की तू काय बनवणार आहेस ते. गट्टू पुन्हा आपलं घर बनवायला लागतो. बाकी मुलं सुद्धा अजून जास्त फोकस होऊन काम करू लागतात. सगळ्यांच्या मनात कॉम्पिटिशन जिंकण्याची इच्छा जी होती. मुलांनो, हे घ्या. डायनिंग टेबलवर तुमच्यासाठी स्नॅक्स ठेवलेत. जेव्हा भूक लागेल तेव्हा येऊन खा. ओके होय. काकू. आयडिया. मला हा डायनिंग टेबल बघून कल्पना सुचलीये. मी टेबल खुर्च्या बनवेन आणि मग डायनिंग टेबलचा सेट बनवेन. वा वा गुड्डी, क्या बात है. ही तर खूप छान आयडिया आहे. आज आपण ह्या ब्लॉक्स बरोबर खेळतोय तर किती मजा येते ना. नाहीतर रोज ग्राउंड मध्येच खेळत असतो. ओ, आयडिया मिळाली. काय बंटी, एवढ्या जोरात ओरडून मला घाबरवलंस तू. अरे गट्टू, तुझ्या बोलण्याने मला आयडिया मिळाली. आता मी प्लेग्राऊंड वरचे झोके बनवीन, जसे की सीसॉ, स्लाइड्स आणि बरच काही. चला, तुलाही आता काहीतरी सुचलंय बंटी. आता तू आणि मीच राहिलोय चिंकी. सांग काय बनवणार आहेस तू? मी नाही सांगणार हरी. आता सरळ बनवूनच दाखवेन मी. अच्छा, मग मी सुद्धा नाही सांगणार मग. चला आता गप्पा बंद करून आपापले आयटम्स बनवूया. सगळ्यांकडे अर्ध्या तासाचा वेळ आणि युअर टाइम स्टार्ट्स नाव. मुलं अगदी मन लावून त्या ब्लॉक्सच्या वस्तू बनवत होते. आई बाबा त्यांना पाहून खुश होते की ते लोक अगदी मनापासून आपलं काम करतायत. मध्ये मध्ये आई सगळ्यांना स्नॅक्स देत होती. कधी चिंकीचे ब्लॉक्स एकदम पडायचे, तर कधी कधी गट्टूचं घर बनता बनता राहायचं. पण शेवटी अर्ध्या तासानंतर त्या सगळ्यांचे आयटम बनवून तयार होते. अरे वा मुलांनो, सगळ्यांचे ब्लॉक्स आयटम बनलेही. हा, तर चला दाखवा मला. अरे थांबा, माझ्याशिवाय नका सुरू करू. मीही येतेच. ये आई, तू आणि बाबा समोर बसा. मग आम्ही एक एक करून आमच्या गोष्टी दाखवू. ठीक आहे मुलांनो, तर सुरू करा. तर सगळ्यात आधी सादर आहे ब्लॉक्सचं घर. हे 3 मजल्यांचे आणि ह्यात मी राहतो. व्हेरी गुड गट्टू, हे तर खूप छान घर आहे. शाबास.
थँक्यू बाबा. आणि हे आहे माझं प्लेग्राऊंड गट्टूच्या अगदी घराशेजारी. यात स्लाइड्स आहेत, स्विंग्स आहेत आणि सीसॉ देखील आहे. जेव्हा तुला घरात कंटाळा येईल त्यावेळेस तू बंटीच्या ग्राउंड मध्ये खेळायला जा. ओके आई. आता माझी पाळी. हा आहे डायनिंग टेबल खुर्च्यांचा सेट. गट्टू हा तुझ्या घरात ठेव आणि ह्यावर बसून जेवण कर. हो गुड्डी, नक्कीच. ये हरी बेटा, आता तुझी पाळी. हो काका, तर ही आहे माझ्या ब्लॉक्सची कार. यात बसून मी सगळ्या शहरात खूप फिरेन. वाव हरी, हे तर खूपच मस्त बनलंय. थँक्यू गट्टू. चिंकी, आता तूच राहिलीयस आणि बघू तू काय बनवलंयस ते. हो हो, का नाही. तर सादर आहे माझं ब्लॉक्सचं इंडिया गेट. चिंकीने खूप सारे ब्लॉक्स एकत्र करून इंडिया गेटचं स्ट्रक्चर बनवलं होतं. सगळे ते पाहून चकित होतात. वा चिंकी बाळा, हे तर खरंच खूप कमाल करून दाखवलंयस तू. हा, यासाठी तर खूप मेहनत लागली असेल. हो बाबा, मी विचार केला की सगळ्यांपेक्षा वेगळं करावं. खरोखरच ग चिंकी, तू खूपच क्रिएटिव्ह आहेस. तू सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं बनवलंस आणि खूप छान सुद्धा. हो हो चिंकी, आज तर खरंच तू जिंकलीस. काय खरंच? थँक्यू सो मच. तर मुलांनो, आता आहे रिवॉर्ड टाइम. तर तुम्ही सगळ्यांनीच अगदी मेहनतीने या ब्लॉक्सच्या वस्तू बनवल्यात. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना आईस्क्रीम खायला घेऊन जाणार आहे. ये! आणि चिंकी, तुझी इंडिया गेटची आयडिया सगळ्यात युनिक होती. त्यामुळे तुला एक स्पेशल रिवॉर्ड मिळेल आणि ते आहे डबल स्कूप आईस्क्रीम. वाव, येपी, मी खूप खुश आहे बाबा. मग बाबा सगळ्या मुलांना कारमधून आईस्क्रीम खायला नेतात आणि ब्लॉक सोबत क्रिएटिव्हिटी शो करण्याबद्दल रिवॉर्ड देतात. गट्टू चिंकी आणि ख्रिश्चन वेडिंग. गट्टू चिंकी घराबाहेर खेळत होते की तेवढ्यात एक काका घराची बेल वाजवतात. तुमच्यासाठी मेल आला आहे. घरातून बाबा दरवाजा उघडतात आणि काकांना पाहून गट्टू चिंकी सुद्धा धावतच दरवाजाजवळ येतात. ओहो, मेल द्या, मी रजिस्टरवर साईन करतो. एवढ्यातच गट्टू चिंकी तो मेल आपल्याकडे घेतात आणि घराच्या आत जातात. वाव, ह्यात काय आहे बाबा? हो बाबा, काय यात? द्या मुलांनो, मी उघडून पाहतो. बाबा पटकन तो मेल उघडून पाहतात. तर त्यातून एक वेडिंग इन्व्हिटेशन येतं. पण हे वेडिंग इन्व्हिटेशन खूप युनिक होतं. बाबा, ह्या कार्ड मध्ये जी नवरी आहे तिने पांढरा ड्रेस घातलाय. आणि नवऱ्याने सूट. आपल्याकडच्या लग्नात तर असं नाही होत. असं मी टीव्हीवर पाहिलंय. हो चिंकी, कारण हे हिंदू लग्न नाही तर ख्रिश्चन वेडिंग आहे. माझ्या ऑफिसमध्ये एक जुना मित्र होता ज्याची दुसऱ्या कंपनीमध्ये बदली झाली. तो ख्रिश्चन होता आणि हे त्याच्याच लग्नाचं कार्ड आहे. वाव, म्हणजे आपण ख्रिश्चन वेडिंगला जाणार आहे. हे तर ऐकायला पण खूप छान वाटतंय बाबा. आपण जाणार ना? हो मुलांनो, नक्की जाऊया. हे वेडिंग याच रविवारी आहे. आपण सगळे छान तयार होऊन जाऊया. पण तेवढ्यात आई किचन मधून येते. तिने बाबा आणि गट्टू चिंकीचं सगळं बोलणं ऐकलं होतं. अहो, पण ख्रिश्चन वेडिंगला जाण्यासाठी आपल्यालाही तसेच कपडे घ्यावे लागतील ना? जसं मला आणि चिंकीला ड्रेस आणि तुम्हाला आणि गट्टूसाठी टक्सिडो सूट. हा, तर आपण सगळे सोबत रविवारच्या अगोदर एक दिवस शनिवारी शॉपिंगला जाऊया आणि वेडिंगसाठी ड्रेसेस घेऊन या. ओके? ये, मग तर मजाच येईल. अशा प्रकारे गट्टू चिंकी खूप आतुरतेने रविवारची वाट पाहू लागतात. शनिवारी ते आईबाबांच्या सोबत जाऊन ड्रेस सुद्धा घेऊन येतात आणि रविवारी गट्टू चिंकी सकाळी सकाळी लवकर उठतात. आई, मला तर रात्रीपर्यंत धीरच धरवत नाहीये. रात्रीपर्यंत का गट्टू बाळा? आपली हिंदू लग्न हे रात्री होतात, पण ख्रिश्चन लग्न तर दिवसा होतात. काय? याचा अर्थ आपल्याला रात्रीपर्यंत वाट नाही पाहावी लागणार. ये गट्टू. म्हणजे आई, मी आणि चिंकी जाऊन तयार होऊ? अरे नाही मुलांनो, आपण 12 वाजेपर्यंत जाऊया. तुम्ही नाश्ता करून घ्या. बाबांच्या म्हणण्याप्रमाणे गट्टू चिंकी नाश्ता करून घेतात आणि मग आई त्या दोघांना तयार करते. आई आणि चिंकीने पिंक कलरचा ड्रेस घातला होता आणि गट्टू आणि बाबांनी टक्सिडो सूट. सगळेजण आपापल्या ड्रेसमध्ये बेस्ट दिसत होते.
चिंकी थांब, मी तुझ्या केसांमध्ये हा गुलाबी रंगाचा बोही घालते. वाव, आई हा किती क्यूट आहे. हो चिंकी, तू तर अगदी प्रिन्सेस दिसतेस. अच्छा, चला मुलांनो, आता निघूया. मग सगळे कारमध्ये बसतात आणि बाबा सगळ्यांना वेडिंगच्या ठिकाणी घेऊन जातात, जे चर्च होतं. चर्च खूप सुंदर सजवलं होतं आणि सगळीकडे व्हाईट फ्लॉवर्स होते. वाव, चर्च किती सुंदर सजवलंय आई बाबा. हो गट्टू चिंकी, चला आज जाऊन आपल्याला सीटवर बसायचंय. आणि हो गट्टू चिंकी, तुम्ही अजिबात आवाज करायचा नाही. ओके बाबा. मग गट्टू चिंकी आईबाबांसोबत जाऊन चर्चमध्ये जाऊन सीटवर जाऊन बसतात. तिथे खूप सारी लोक होती. थोड्याच वेळात गट्टू चिंकीला समजतं की आता ब्राईडची एंट्री होणार होती आणि समोर चर्चचे फादर आणि ग्रूम अगोदरच तिथे होते. गट्टू चिंकी, आता पहा, तिथून बाहेरून ब्राईड चालत येईल आपल्या बाबांसोबत. हे खूप इम्पॉर्टंट रिच्युअल असतं. नेहमी बाबाच आपल्या मुलीसोबत आईलवर वॉक करत येतात. ओ, किती इंटरेस्टिंग आहे हे बाबा. मी शाळेतल्या माझ्या सगळ्या मित्रांना सांगेन. तेवढ्यात अचानक चर्चमध्ये बसलेली सगळी लोक उभी राहतात आणि मागे पाहू लागतात. त्याच वेळी ब्राईड आपल्या बाबांसोबत एंट्री घेते. ओ वाव, नवरी किती सुंदर आहे. तिचा व्हाईट ड्रेस सुद्धा खूप मस्त आहे. एकदम प्रिन्सेस दिसतीये. चिंकी, बघ सगळे शांत आहेत. आपणही शांत राहायला हवं. ओ हो हो, ओके गट्टू. हळूहळू ब्राईड ग्रूम पर्यंत पोहोचते आणि मग तिचे बाबा मागे होतात. आता वेळ होती वाऊज, म्हणजेच लग्नाच्या प्रॉमिसेस घेण्याची. आता तुम्ही दोघं वेडिंग वाऊज घ्याल. येस फादर. आय प्रॉमिस की मी तुमच्या सोबत नेहमी ऑनेस्ट, कम्पॅशनेट आणि लॉयल असेन. टुगेदर वी विल लाफ, क्राय, ग्रो अँड ड्रीम. Throughout all the uncertainties and trials of life, I promise to be faithful you and love you forever. जसेही ब्राईड आणि ग्रूम आपले वाऊज घेतात, तिथे बसलेले सगळे लोक टाळ्या वाजवू लागतात. त्यानंतर फादर त्या दोघांना त्यांच्या रिंग्स देतात आणि ते दोघे एकमेकांना रिंग्स घालतात आणि अशा प्रकारे वेडिंग कंप्लीट होते आणि तिथे उपस्थित सगळेजण टाळ्या वाजवतात. वाव बाबा, आता काय होणार? आता ब्राईड ग्रूम चर्चच्या बाहेर व्हेन्यूवर जातील, जिथे टेबल आणि चेअर आहेत. ते तिथे एकत्र आता फोटोग्राफ क्लिक करतील आणि मग जेवण सुरू होईल. चला गट्टू चिंकी, आपणही बाहेर जायला हवं आता. ओ ओके बाबा. आणि मुलांनो, आपण जेव्हा वेडिंग कपलला कॉंग्रॅच्युलेट करू तेव्हा तुम्ही त्यांना हा बुके द्या. ओके? ओके आई. मग सगळ्या गेस्ट सोबत गट्टू चिंकी सुद्धा बाहेर लॉन मध्ये जातात. ब्राईड आणि ग्रूम आपल्या चेअर्सवर बसतात आणि मग सगळे पाहुणे एक एक करत ब्राईड आणि ग्रूम सोबत फोटोग्राफ्स घेतात. आणि आता वेळ होती गट्टू चिंकी आणि आईबाबांची जाण्याची. गट्टू चिंकी बुके देताना म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. ओ थँक यू गट्टू चिंकी. हा, थँक्यू व्हेरी मच गट्टू चिंकी. कॉंग्रॅच्युलेशन्स अँथनी. थँक्यू. या, आपण सगळे सोबत पिक्चर क्लिक करूया. से चीज. चीज. तेवढ्यात एक लेडी ब्राईडच्या जवळ जाऊन म्हणते, आता बुके फेकायला पाहिजे. चल लिसा. हो हो नक्की. लिझा फिरून उभी राहते आणि तिच्या हातात एक बुके होता आणि त्यांच्या मागे त्यांच्या सगळ्या मैत्रिणी उभ्या होत्या. गट्टू चिंकी हे खूप लक्षपूर्वक पाहत होते. तेव्हा लिझा न पाहताच तो बुके मागे फेकते आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींपैकी एक फ्रेंड तो बुके कॅच करते आणि सगळे हसू लागतात. अगं आई, हे सगळं काय होतंय? हो आई, त्या ताईने बुके कॅच केल्यावर सगळे इतके का हसतायत? कारण मुलांनो, ती एक परंपरा आहे. ह्यामध्ये नवरीची जी मैत्रीण बुके कॅच करेल तिचंच लग्न आता सगळ्यात आधी होईल. हो, असं आहे. हो मुलांनो, बघा, चला जेवण सुरू झालंय. आपल्याला जाऊन आता खायला हवं, मग घरी सुद्धा जायचंय. हो बाबा. बरं, इथे खायला काय असेल? तेच ना जे आपल्या लग्नात असतं. हो मुलांनो, अगदी तेच. पण इथे डेझर्टमध्ये केक असेल आणि फ्रूट स्टार्ट आणि सोबत सॅलड आणि मेन कोर्स. चला आपण जाऊनच पाहूया. मग गट्टू चिंकी आईबाबांसोबत जेवायला जातात. त्यांना जेवण खूप यमी वाटतं
आणि मग ते डेझर्ट, फ्रूट स्टार्ट आणि केकही ट्राय करतात. त्यानंतर वेडिंग कपलला पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेट करून आई बाबा गट्टू चिंकी घरी परततात. ट्रॅम्पोलिन पार्क. शाळा सुटते आणि सगळेजण आपापल्या घरी जाऊ लागतात. उद्या रविवारचा काय प्लॅन आहे? कुठे बाहेर जाऊया? प्लॅन तर चांगला आहे, फक्त आई तयार व्हायला पाहिजे. बर, पण प्लॅन काय आहे? तेच तर सरप्राईज आहे तुला. घरी जाऊन मग कळेल. बोलता बोलता गट्टू चिंकी घरी पोहोचतात. आई, ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. चिंकी बाळा, आधी कपडे बदल, हातपाय धु, जेवण कर आणि मग काय सांगायचंय ते सांग. गट्टू चिंकी कपडे बदलून हातपाय धुवून जेवणाच्या टेबलावर येतात. आई, शहरामध्ये एक नवीन ट्रॅम्पोलिन पार्क सुरू झालाय आणि आम्ही सगळ्यांनी तिथे जायचा उद्या प्लॅन केलाय. बर, रविवारी फिरायला जायचं प्लॅनिंग झालंय आणि मला विचारलंही नाही. आई, तुझ्या परवानगीशिवाय आम्ही जाऊ शकतो का बरं? बरं बरं, मी उद्या तुम्हा सगळ्यांना ट्रॅम्पोलिन पार्कला घेऊन जाईन. आता आधी जेवण करा, चला बरं. हो, तर हे होतं सरप्राईज. येस, कसं वाटलं? सुपर्ब. आता दोघेही गट्टू चिंकी सकाळ होण्याची वाट पाहत असतात. सकाळ होताच दोघेही तयार होतात आणि आपापला नाश्ता करू लागतात. तेवढ्यात त्यांचे बाकी मित्रही घरी पोहोचतात. चिंकी, तू मला लवकर उठायला सांगितलं आणि तू अजूनही नाश्ता करतेयस. माहितीये मी सकाळी कशी उठलीये ते? झालंच. मग चला बरं. आई सुद्धा तयार होऊन बाहेर येते आणि सगळी मुलं बसमध्ये बसून आईसोबत ट्रॅम्पोलियन पार्ककडे जाऊ लागतात. सगळ्यांनी छान एन्जॉय करा, मस्ती करू नका. काय आई, तू नेहमी हेच सांगतेस. कारण तू नेहमी मस्ती करतो म्हणून. सगळी मुलं हसू लागतात आणि आता त्यांची बस थांबते. सगळे बसमधून उतरतात आणि आईच्या पाठीमागे हळूहळू ट्रॅम्पोलिन पार्ककडे जातात. चिंकीची आई सगळ्यांसाठी तिकीट खरेदी करते. हे घ्या मुलांनो, तुमचं तिकीट. आईकडून तिकीट घेऊन सगळेजण ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये जातात. इथे खूप सारे ट्रॅम्पोलिन आहेत, ज्यावर खूप सारी मुलं उड्या मारत होती. सगळी मुलं आपली जम्पिंग सँडल्स घालतात. चल गट्टू, आपणही उड्या मारू. हो नक्की, चल जाऊया. सगळेजण एका ट्रॅम्पोलिन जवळ जातात आणि त्यावर उड्या मारू लागतात. आणि जसे ते त्यावर उड्या मारू लागतात, ट्रॅम्पोलिन त्यांना वरच्या दिशेने उडवतो. ये, ओहो. वा गट्टू, तू तर माझ्यापेक्षा उंच उडतोयस. हे तर खरंच खूप मस्त आहे. मलाही खूप मजा येतेय. सगळे ट्रॅम्पोलिनमध्ये उड्या मारत होते आणि उसळून पुन्हा त्यावरच पडत होते. गट्टूची आई हे सगळं दुरून पाहत होती. मित्रांनो, इथे तर मजा येतेय, पण आपण जास्त उंच जात नाही आहोत. चला याच्यापेक्षा मोठ्या ट्रॅम्पोलिनमध्ये जाऊया का? बरं मग चला, मी तयार आहे. मीही तयार आहे. मी सुद्धा. सगळे मिळून मोठ्या ट्रॅम्पोलिनकडे जाऊ लागतात. पण गट्टू तिथेच थांबतो. काय झालं गट्टू? चल आमच्या सोबत. नाही, मी इथेच बरा आहे. तुम्ही जा. मला माहिती आहे की तुला उंचीची भीती वाटते, म्हणून तू येत नाहीयेस ना. असं काही नाहीये. मला इथेच मजा येतेय. ओहो गट्टू, आता खोटं बोलू नकोस. तुला उंचीची भीती वाटते म्हणून कारण शोधू नकोस. मला उंचीची भीती नाहीये. तर ये मग आता. आता गट्टू काहीच बोलू शकत नाही. मग आता तो सगळ्यांसोबत मोठ्यावाल्या ट्रॅम्पोलिनकडे जाऊ लागतो. हे सगळे मित्र शिडीने वरच्या मोठ्या ट्रॅम्पोलिनकडे जाऊ लागतात. गट्टूला तिथून उडी मारायला भीती वाटते, तेव्हा चिंकी त्याच्याजवळ जाते. मला माहितीये तू घाबरलायस. नाही, असं काही नाहीये. जर तुला उंचीची भीती वाटते तर त्यात लपवण्यासारखं काय? मलाही पाण्याची भीती वाटते गट्टू. आता इथून सगळेजण उडी मारणार होते, पण तेवढ्यात गट्टू पाठीमागे जातो. तेवढ्यात चिंकी त्याचा हात पकडते. घाबरू नकोस गट्टू, मी तुझा हात नाही सोडणार. गट्टू चिंकीकडे बघून स्माईल करतो आणि तोही यांच्यासोबत उडी मारायची तयारी करतो. सगळेजण 3 पर्यंत मोजतात. 1, 2, 3. गट्टूने 3 म्हटल्यावर सगळेजण एकत्र खाली उडी मारतात.
आणि जोरात ओरडतात. सगळे ट्रॅम्पोलिनवर पडतात आणि खूप उंच उडतात आणि पुन्हा खाली पडतात. थँक्यू चिंकी, तू माझी भीती घालवलीस. मग आपण अजून एकदा करायचं. नक्कीच. पुन्हा एकदा सगळेजण वरती जातात आणि एक एक करून उडी मारतात. यावेळी गट्टू एकटाच उडी मारतो. ये मजा आली. ओहो ये. पडताना गट्टूचा बॅलन्स जातो आणि तो ट्रॅम्पोलिनवर पडतो आणि सगळे हसतात. गट्टूच्या पडण्यामुळे ट्रॅम्पोलिन जोरदार हलू लागतो आणि सगळे पडतात आणि सगळे एकमेकांकडे बघून हसू लागतात. चला परत एकदा उडी मारूया. सगळे उड्या मारण्यासाठी वर जातच असतात. तेवढ्यात तिथे ट्रॅम्पोलिन पार्कचा एक वर्कर येतो. मुलांनो, काही नवीन आणि मजेदार ट्राय कराल? हो, आम्ही प्रयत्न करू. वर्कर एक बटन दाबतो, ज्यामुळे ट्रॅम्पोलिनवर एक स्लाइड आणि एक झोपाळा येतो. हे तर खरोखरच मजेदार आहे. अरे अरे, तू पण आलायस. आतापर्यंत गप्प होतास ना, त्यामुळे कळलं नाही तू आमच्या सोबत आहेस. एवढं बोलून बंटी हरीला धक्का देतो. ओ नो! येस! हरीला धक्का दिल्यानंतर बंटी सुद्धा त्या स्लाइडवरून खाली येतो. हे दोघे स्लाइडवरून घसरत त्या बॉक्सेसवर आणि फुग्यांवर जाऊन पडतात. काही वेळ खेळल्यानंतर बंटीच्या डोक्यात एक आयडिया येते. आपण सगळ्यांनी खूप मजा केली, पण आता मी खूप बोर होतोय. ट्रॅम्पोलिन पार्क मध्ये लपाछपी खेळूया. इथे लपाछपी? मला तर ही आयडिया खूप मस्त वाटते. खरंच मित्रांनो, खूप मजा येणार आहे. हो, खूप मजा येईल. एकदा खेळून पाहूया प्लीज. गट्टूने हट्ट केल्यानंतर सगळेजण हाइड अँड सीक खेळण्यासाठी तयार होतात. ठीक आहे, पण स्टिकर कोण होईल? मी होतो. सगळे लपण्यासाठी जागा शोधू लागतात आणि गट्टू काउंटिंग करू लागतो. 1 2 3. थोडं हळू रे गट्टू, मला लपायला जागाही नाही मिळाली. ओके ओके. 3 4. ओके, आता तुम्ही सगळे लपले असाल. मी येतोय. आणि 5. 5 म्हणताच गट्टू आपले डोळे उघडतो आणि पाहतो की सगळे लपले आहेत. गट्टू त्यांना शोधू लागतो. बर, सगळे लपले. आत्ता शोधतो सगळ्यांना. गट्टूला मागून एक आवाज येतो आणि तो टेबलाच्या खाली पाहतो. तिथे गुड्डी लपलेली आहे. ये, शोधलं गुड्डी तुला. आता गट्टू आणि गुड्डी बाकी मित्रांना शोधू लागतात. पुन्हा आवाज येतो आणि गट्टू पाहतो की चिंकी आणि हरी एका पडद्याच्या मागे लपलेले आहेत. गट्टू एका झटक्यात पडदा खेचतो आणि ते दोघे एकदम समोर येतात. ये, शोधलं रे शोधलं. बंटी, त्याला शोधून दाखव. आता गट्टू बंटीला शोधू लागतो. खूप शोधल्यानंतरही बंटी त्याला दिसत नाही. आता गट्टू हार मानतो. बाहेर ये बंटी, तू जिंकलास. प्लीज, मी दमलोय. प्लीज बाहेर ये. गट्टूला एक ड्रम आपल्याकडे येताना दिसतो. अगोदर तर गट्टू घाबरतो, पण जसा तो ड्रम जवळ येतो आणि तो अचानक उडतो आणि त्या ड्रम मधून बंटी बाहेर येतो. हे बघून सगळे जोरात हसू लागतात. वा, मजा आली. खरंच खूप मजा आली. चला जाऊया, आई वाट बघत असेल. सगळे परत येतात आणि आईजवळ जातात. चला मुलांनो, आता घरी जाऊया. सगळे बसमध्ये बसतात, जिथे आज सगळे आपला अनोखा आणि मजेदार अनुभवाबद्दल आईला सांगू लागतात. आईने शिकली स्कूटर. गट्टू आणि चिंकी शाळेत जाण्यासाठी तयार होत होते आणि आई त्यांची बॅग लावण्यासाठी मदत करत होती. गट्टू चिंकी, तुम्हाला उशीर झालाय. लवकर तयार व्हा आणि शाळेसाठी निघा. हो आई. बरं आई, तुला माहितीये गुड्डीचे बाबा तिला रोज कारने घ्यायला येत आहेत. आणि हरीची आई सुद्धा त्याला कारने घ्यायला येते. आठवतंय, तू मागच्या वर्षी म्हणालेलीस की तू आम्हाला स्कूटरवर घ्यायला येशील, पण तू तर अजून नाही आलीस. त्यासाठी आधी मला स्कूटर घ्यावी लागेल आणि नंतर ती चालवायला शिकलंही पाहिजे. आणि ह्याला अजून वेळ आहे.
तोपर्यंत तुम्ही वाट बघा. गट्टू चिंकी सुद्धा आईसोबत हसतात आणि मग ते दोघे शाळेत जातात. पण बाबा हे सगळं बोलणं ऐकतात आणि त्यांना एक आयडिया सुचते. ते स्वतःशी म्हणतात, हे योग्य ठरेल. आमची अॅनिव्हर्सरी येतेय आणि मला समजलंय की मला काय करायचंय. बाबा स्वतःचाच एक प्लॅन बनवतात आणि कोणालाही काहीच सांगत नाहीत. 2 दिवसानंतर आईबाबांची अॅनिव्हर्सरी होती आणि गट्टू चिंकीने सगळ्या घरभर फुगे सजवले होते. केक कट केल्यानंतर आई बाबांना एक शर्ट गिफ्ट करते. हे घ्या, हा तुमचा आवडता रंग आहे ना? अरे वा आई, तुला तर बाबांच्या आवडत्या सगळ्या गोष्टी माहितीये. हा, ते तर आहे. पण माझ्याकडे सुद्धा एक खास गोष्ट आहे आज, जी पाहून तुमची आई खूप खुश होईल. अरे वा बाबा, अशी कुठली गोष्ट आहे की जी बघितल्यावर आई खूप खुश होईल? हो, काय बाबा? थांबा मुलांनो, असं नाही. मग बाबा आईच्या डोळ्यावर एक पट्टी बांधतात आणि तिला घेऊन अपार्टमेंटच्या खाली जातात. गट्टू चिंकी सुद्धा त्यांच्या मागोमाग जातात. सगळे खूप एक्साइटेड होते की नेमकं आईला काय सरप्राईज गिफ्ट आहे. खाली जाताच बाबा आईची पट्टी उघडतात. समोर एक नवी कोरी चमचमती स्कूटर उभी होती. हे काय, नवीन स्कूटर? खरंच? अगदी खरं. हेच आहे तुमचं गिफ्ट. वा बाई, तुझी नवीन स्कूटर तर खरंच कमाल आहे. हो आई, आता तू लवकर हे चालवायला शिक. मग तू आम्हाला शाळेत न्यायला येशील, जसं तू आम्हाला म्हणालेलीस. नक्की मुलांनो, मी उद्यापासूनच चालवायला शिकेन ही. हो, आम्ही रोज सकाळी लवकर उठून स्कूटर चालवायला जाऊ. मग काय, दुसऱ्या दिवशी आई आणि बाबा लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय करतात. या टेस्टसाठी आईला सगळे ट्रॅफिक रूल्स माहिती असणं आवश्यक होतं. यासाठी ती टेस्टच्या अगोदर एक दिवस बसून सगळ्या सायन्स आणि ट्रॅफिक रूल्स बद्दल माहिती मिळवते. आणि यामध्ये गट्टू चिंकी ही आईची मदत करतात. आई, सांग ह्या चिन्हाचा अर्थ काय? हो, या चिन्हाचा अर्थ असा आहे की ह्या रस्त्यावर आपल्याला ओव्हरटेक करायचं नाहीये. व्हेरी गुड. आणि याचं? ह्याचा अर्थ आहे की पुढे रस्त्यावर काम चालू आहे. येस आई, एकदम बरोबर. आणि ह्या 2 चिन्हाचा काय अर्थ आहे? हो, हे मला नक्की माहितीये. याचा अर्थ असा आहे की आपण इथे पार्किंग करू शकतो आणि दुसऱ्याचा अर्थ आहे की हा नो पार्किंग झोन आहे. अरे वाह, ग्रेट मुलांनो. तुम्ही सगळ्यांनी मिळून आईची चांगली प्रॅक्टिस केलीत. आता तर ती सहज टेस्ट पास करेल. हो मुलांनो, थँक्यू सो मच. आणि दुसऱ्या दिवसापासून आई आणि बाबा पहाटे 4 वाजता स्कूटर चालवायला जाऊ लागले. एक दिवशी गट्टू चिंकी सुद्धा लवकर उठतात आणि आई बाबांसोबत यायचं म्हणतात. तर आई त्या दोघांनाही सोबत घेऊन जाते. मुलांनो, आईला अजिबात डिस्टर्ब करू नका. फक्त तिला स्कूटर चालवण्यावर फोकस करू द्या. ओके? ओके बाबा. मग आई हळूहळू स्कूटर चालवू लागते आणि बाबा त्यांच्या सोबत जाऊ लागतात. हा, व्हेरी गुड. असंच हळूहळू पुढे जा. आणि हो, ऍक्सिलेटर आणि ब्रेक दोन्हीवर हात ठेव. जशी आवश्यकता वाटेल ब्रेक लाव आणि स्पीड खूप हळू ठेव. ठीक आहे, पण तुम्ही सोबतच चला, नाहीतर पडेन मी. नाही, तू घाबरू नकोस. तू चांगली चालवतीयस. वा बाई, तू तर कमाल स्कूटर चालवतीयस. गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून अचानक आईचा बॅलन्स बिघडतो आणि ती स्कूटर सांभाळू शकत नाही. हे बघून गट्टू चिंकी आणि बाबा घाबरतात. पण बाबा पटकन जाऊन स्कूटरला सांभाळतात आणि पडण्यापासून वाचवतात. आई, तुला तू काही ठीक झालं आहेस नाही ना? हो मुलांनो, ठीक आहे मी. मुलांनो, मी मनाई केली होती ना. तुम्ही कशाला पाठीमागून बोललात? आई पडली असती तर? सॉरी बाबा, चुकलं आमचं. काही हरकत नाही मुलांनो, सगळं ठीक आहे. पण आता मी तुम्हाला आणणार नाही. आता तुम्ही तेव्हाच बघा जेव्हा आई एकदम एक्सपर्ट सारखी स्कूटर चालवेल. ओके? ओके बाबा. काही दिवसानंतर आई ड्रायव्हिंग चांगलं शिकते आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करते. तिची ड्रायव्हिंग लायसन्सची टेस्ट 2 दिवसांमध्ये होती. हे बघ, तू तुझी लर्निंग टेस्ट उत्तम दिली आहेस. आता वेळ आहे ड्रायव्हिंग टेस्टची. ऑल द बेस्ट. मी तर खूप अस्वस्थ झालीये. माझ्याकडनं काही गडबड नको व्हायला. आई, आम्हाला पूर्ण खात्री आहे की तू छान परीक्षा देशील. तू काळजी करू नकोस ग. हो आई, ऑल द बेस्ट. 2 दिवसानंतर बाबा आईला ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी घेऊन जातात.
तिथे काही कोन्स उभे केले होते जे पार करून आईला जायचं होतं. हे बघ, यापैकी कुठलाही कोन गिरता कामा नये आणि तुला या कोनला टच न करता इथून तिथपर्यंत जायचंय आणि परत यायचंय. मला हे खरंच करता येईल ना? का नाही? तू एवढी चांगली प्रॅक्टिस केलीयस. आता अजिबात टेन्शन घेऊ नको. जा, आज आपण तुझं ड्रायव्हिंग लायसन घेऊनच जाऊ. बाबांचं बोलणं ऐकून आईला कॉन्फिडन्स येतो आणि ती स्कूटर चालवू लागते. ती अगदी आरामात सगळे कोन्स पार करते आणि एकाही कोनला त्यांची स्कूटर टच करत नाही. आई खूप खुश होते आणि बाबा सुद्धा तिला खूप शाबासकी देतात. बघितलंस, मी म्हणालो होतो ना. मग टेस्ट पास केल्यावर आईला तिचं लायसन मिळतं. हो, मी खरंच खुश आहे. पण इथून घरी नाही जायचं. मी स्कूटरवरून गट्टू चिंकीला शाळेतून आणायला जाणार आहे. मी त्यांना प्रॉमिस केलं होतं. ठीक आहे, जा आणि त्यांना घेऊन ये. मी घरी तुमच्या सगळ्यांची वाट पाहतो. मग काय होतं, आई गट्टू चिंकीच्या शाळेत स्कूटरवरून त्यांना घ्यायला जाते. तिला बघून गट्टू चिंकी अगदी आनंदाने उड्या मारू लागतात आणि धावतच तिच्या जवळ जातात. वा आई, याचा अर्थ तुला लायसन मिळालंय. हो गट्टू, एकदम बरोबर बोललास तू. मग गट्टू चिंकी आईच्या पाठीमागे बसून पुन्हा घरी जातात आणि खूप जास्त खुश असतात. गट्टूचा नवा स्कूटर. गट्टू चिंकी किचनमध्ये आईला स्वयंपाकात मदत करत होते की तेवढ्यात फोनची रिंग वाजू लागते. आई फोन उचलते. हॅलो, कोण? ओ अच्छा, कशा आहात? उद्या येताय ना चिकूला घेऊन? अरे वा, हे तर मस्तच झालं. हो, गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतील. ठीक आहे, या लवकर. एवढं बोलून आई फोन ठेवून देते. गट्टू चिंकी धावतच आईकडे येतात. काय झालं आई? कोण होतं? हो आई, कोण येतंय? गट्टू चिंकी, उद्या तुमची आत्या येतीये चिकू दादाला घेऊन. वा आई, आत्या तर नेहमी आमच्यासाठी खूप गिफ्ट्स आणते आणि चिकू दादा सोबत खेळायला तर नेहमी किती मजा येते. हो गट्टू, मी तर उद्यासाठी खूप एक्सायटेड आहे. हो गट्टू चिंकी, पण चला आता तुम्ही माझ्यासोबत स्वयंपाकघरात येऊन मला मदत करा. बाबा आता येतच असतील. दुसरा दिवस उजाडतो आणि आत्या चिकू दादा सोबत घरी येते. गट्टू चिंकी चिकू दादा आणि आत्याला बघून खूप खुश होतात. आत्या गट्टू चिंकीसाठी एक मोठं गिफ्ट घेऊन आली होती. वाव, यात काय आहे आत्या? हे गिफ्ट तर किती मोठं आहे. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघंच उघडून का नाही बघत बरं? मला खात्री आहे की तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडेल. गट्टू चिंकी लगेचच आपलं गिफ्ट उघडून पाहतात तर आनंदाने उड्या मारू लागतात. त्या गिफ्ट बॉक्समध्ये पिवळ्या रंगाची छान स्कूटर होती. हो आत्या, ही स्कूटर तर खरंच मस्त एकदम. हो आत्या, ही स्कूटर तर चिकू दादाच्या स्कूटर सारखीच आहे. हो गट्टू चिंकी, मला आठवतंय तुम्ही ज्या वेळेला आमच्याकडे पहिल्यांदा आला होतात, माझी स्कूटर तुम्हाला खूप आवडली होती. त्यामुळे मी आईला सुद्धा माझ्यासारखीच स्कूटर तुम्हाला घ्यायला सांगितलं. थँक्यू सो मच चिकू दादा, आत्या. आम्हाला ही स्कूटर खरंच खूप आवडली. हो आत्या, थांब, मी लगेच चालवून बघते. चिंकी स्कूटरवर चढते, पण तिला बराच वेळ स्वतःला बॅलन्स करता मात्र येत नाही. हे बघून गट्टू चिंकीला म्हणतो, चिंकी थांब, मी दाखवतो कशी चालवायची. गट्टू ही स्कूटर चालवण्याचा प्रयत्न करतो, पण तोही नीट चालवू शकत नाही. गट्टू आणि चिंकी स्कूटर नीट चालवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ते सारखे पडत होते. ह्या सगळ्यामुळे ते दोघेही खूप नाराज होतात. पण चिकू दादा तेवढ्यात त्यांना म्हणतो, अरे गट्टू चिंकी, उदास होण्याची काहीच गरज नाहीये. मी तुम्हाला दोघांना स्कूटर चालवायला शिकवीन, चिंता करू नका. खरंच दादा, चल मग आपण स्कूटर घेऊन सोसायटी गार्डन मध्ये जाऊ. हो दादा, आत्ताच जाऊ. मलाही स्कूटर चालवायला शिकायचंय लवकर. चिकू दादा गट्टू चिंकीला स्कूटर घेऊन सोसायटीच्या ग्राउंडमध्ये जातात. तो आळीपाळीने स्कूटरवरती गट्टू चिंकीला बॅलन्स करायला शिकवतो. चिंकी तर पटकन स्कूटर चालवायला शिकते, पण गट्टू मात्र घाबरत असतो. त्यामुळे तो सारखा थांबत होता.
त्यामुळे चिंकी आणि चिकू दादा मिळून गट्टूची मदत करतात. अगं चिंकी, तू स्कूटर चालवायला तर लगेच शिकलीस, पण मला तर खूपच भीती वाटतीये. मी पडायला नको. गट्टू घाबरू नको, मी आणि चिंकी इथेच आहोत ना, आम्ही तुला पडू देणार नाही. हो हो गट्टू, बघ मी तुझ्या मागेच थांबते, तू काळजी नको करूस. बरं ठीक आहे चिकू दादा आणि चिंकी, पण तुम्ही माझ्या मागेच थांबा. गट्टू स्कूटर चालवू लागतो आणि चिंकी आणि चिकू दादा त्याच्या स्कूटरच्या पाठीमागे चालू लागतात. थोड्या वेळाने गट्टू जेव्हा चांगल्या प्रकारे स्कूटर चालवू लागतो तेव्हा चिंकी आणि चिकू दादा थांबतात. अरे वा चिंकी आणि चिकू दादा, बघा मीही स्कूटर चालवायला शिकलो, मजा आली. अभिनंदन गट्टू चिंकी, तुम्ही दोघं तर किती लवकर स्कूटर चालवायला शिकलात. थँक्यू दादा, तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. हो थँक्यू दादा. वेलकम गट्टू चिंकी. संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधार होणारच होता. तेवढ्यात आई त्या तिघांना घराबाहेर जाऊन आवाज देते. गट्टू चिंकी आणि चिकू, लवकर घरी या, मी तुमच्यासाठी गरमागरम भजी केलीये. हो आई, लगेच आलो. चला आता आपण सगळे घरी जाऊया. गट्टू चिंकी आणि चिकू दादा घरी जाऊ लागतात की तेवढ्यात बाबाही ऑफिसहून घरी येतात. गट्टू चिंकी धावतच जाऊन बाबांना मिठी मारतात. बाबा, बघा आत्या आणि चिकू दादाने आमच्यासाठी किती मस्त पिवळ्या रंगाची स्कूटर आणलीये. मी आणि चिंकीने विचार केलाय की आमच्या स्कूटरचं नाव टायगर ठेवायचा. अरे वा, खूपच छान नाव आहे हे. आणि मुलांनो, हे बघा मी काय आणले बरं तुमच्यासाठी. तुमच्या लाडक्या चिकू दादाच्या आवडीचे गुलाबजाम. वाव, थँक्यू मामा. आधी ही चवदार भजी आणि नंतर हे गरम गरम गुलाबजाम. वा, आज तर छानच पार्टी झाली. सगळेजण चिकूचं हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि सगळे सोबत मिळून गरमागरम भजी आणि गुलाबजाम एन्जॉय करतात. बर्थडेची तयारी. शाळेत लंच ब्रेक चालू होता. गट्टू, चिंकी, गुड्डी आणि बंटी हळू आवाजात आपापसात बोलत होते. पण तेवढ्यात तिथे अचानक हरी येतो आणि ते सगळे शांत होतात. अरे काय झालं मित्रांनो, मी येताच तुम्ही असे सगळे शांत का झाले? ते नाही हरी, आम्ही तुझ्यामुळे नाही शांत झालो. आम्ही तर असंच शांत झालो. लंच ब्रेक संपणार आहे ना, मग चला आपण आपापल्या जागेवर बसूया. हरी काही बोलणार तेवढ्यात हे सगळे मित्र आपापल्या जागेवरती जाऊन बसतात. हे पाहून हरीला जरा आश्चर्य वाटतं, पण तेवढ्यात तो विषय बदलून म्हणतो, अच्छा मित्रांनो, तर आज आपण सगळे संध्याकाळी पार्कमध्ये खेळायला भेटतोय ना? काय? अरे नाही नाही हरी, आज आम्ही सगळेजण बिझी आहोत. हो हरी, मला तर आज पूर्ण आठवड्याचा होमवर्क पूर्ण करायचा आहे. आणि मला चिंकीला मदत करायची आहे. आणि मलाही थोडं काम आहे हरी, आपण नंतर खेळूया. काय? ठीक आहे मग मित्रांनो. तेवढ्यात लंच ब्रेक संपतो आणि सगळी मुलं आपापल्या सीटवरती बसून अभ्यास करू लागतात. संध्याकाळ होते आणि हरी काही कामाने आपल्या घरातून जेव्हा बाहेर पडतो तर जाताना तो त्याच पार्कच्या जवळून जातो. तर तो पाहतो की पार्कमध्ये गट्टू, चिंकी आणि गुड्डी बंटी होते आणि ते सगळे आपापसात बोलत होते. हे पाहून हरी खूप दुःखी होतो. अरे हे काय, गट्टू, चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी तर मला म्हणाले होते की ते खेळायला नाही येणार आहेत, पण हे सगळे तर इथेच आहेत. म्हणजे सगळे माझ्याशी खोटं बोलले. काय हे माझी मैत्री तोडणार तर नाहीत ना? कदाचित त्याचमुळे सगळ्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं असावं. हरीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो धावतच आपल्या घरी जातो. पण तिकडे गट्टू, चिंकी, बंटी आणि गुड्डी तर खरं तर हरीच्या सिक्रेट बर्थडे पार्टीचं नियोजन करत होते. मित्रांनो, अजूनही हरीला आपला संशय नाही आलाय. आपण त्याच्यासाठी एक धमाकेदार बर्थडे प्लॅन करूया. मग आपण डेकोरेशनचं सगळं सामान घेऊन गट्टू, चिंकीच्या घरी भेटूया बरोबर 12ला. येस, आणि आपल्याला सगळी डेकोरेशन 4 वाजेपर्यंत संपवायला हवी, कारण त्यानंतर आपल्याला काही करून हरीला घरी बोलवावं लागेल. ते सगळं होईल, पण तुम्ही सगळे वेळेवर या. ओके गट्टू. दुसऱ्या दिवशी 12 वाजता सगळेजण गट्टू, चिंकीच्या घरी येतात.
त्यांच्याकडे बर्थडे डेकोरेशनसाठी खूप सारं सामान होतं, जसे रंगबिरंगी फुगे, बर्थडे कॅप्स, हॅपी बर्थडे वाले फुगे आणि खूप काही. चला मित्रांनो, सुरू करूया. बंटी, तू आणि मी पूर्ण घरात फुगे लावूयात, ओके? आणि मी आणि गुड्डी आईच्या मदतीने केक बनवायला जातोय. त्यानंतर आपण सगळे मिळून हॅपी बर्थडेचा फुगा लावूया. ओके. मग काय होतं, बंटी आणि गुड्डी बलून्स लावू लागतात आणि चिंकी, गुड्डी आणि आई केक बनवू लागतात. बंटी, तू मला लवकर चिकटपट्टी कापून दे, मी फुगे लावतो. अरे गट्टू, त्याच्यासाठी आपल्याला अगोदर फुगे फुगवावे लागतील ना. अरे हो, हे पण आहे. मग चल आधी आपण सगळे फुगे फुगवूया. पण जसा गट्टू फुगे फुगवायचा प्रयत्न करतो, तो फुगे फुगवूच शकत नाही. हो बंटी, हा तर फुगतच नाहीये. थांब, मी प्रयत्न करतो. बंटीकडून थोडासा फुगा फुगतो, पण अचानक तो त्याच्या हातातून निसटून जातो आणि हवेत उडून जातो. ते पाहून बंटी आणि गट्टू दोघेही हसतात. अरे बंटी, हे तू काय केलंस? गट्टू, आपण या स्पीडने जर काम करत गेलो तर 4 वाजतील आणि मग डेकोरेशन कसं काय पूर्ण होईल? बंटी आणि गट्टू दोघेही आता फुगे फुगवू लागतात, पण त्यांच्याकडून एकही फुगा फुगत नव्हता. तेवढ्यात तिथे आई, चिंकी आणि गुड्डी येते. अरे हे काय गट्टू, तुम्ही अजूनपर्यंत एक फुगाही लावला नाहीये. आम्ही तर केक मायक्रोवेव्ह मध्ये बनवायला ठेवला सुद्धा. आम्ही काय करायचं चिंकी? बघ ना, हे फुगे नीट फुगतच नाहीये. अरे मुलांनो, तुम्ही मला आधी सांगायला हवं होतं. आपल्याकडे स्टोर रूम मध्ये फुगे फुगवायचा पंप आहे. आठवतंय ना गट्टू? तुझ्या आणि चिंकीच्या वाढदिवसाला आपण घेतला होता. अरे हो आई, हे मला आधी का नाही आठवलं? थांबा, मी आत्ताच घेऊन येतो. गट्टू लगेचच स्टोअर रूम मध्ये जातो आणि फुगा फुगवण्याचे मशीन घेऊन येतो. यानंतर गुड्डी आणि चिंकी पटापट फुगे फुगवतात आणि गट्टू आणि बंटी ते लावू लागतात. बंटी, अजून चिकटपट्टी दे. हे घे. मला वाटतं इतके फुगे पुरेसे होतील मित्रांनो. तेवढ्यात तिथे आई येते आणि गट्टू चिंकीला म्हणते, मुलांनो, केक तयार आहे. आता आपल्याला सगळ्यांना मिळून तो सजवायचा आहे. लवकर या बरं. ये! चला मित्रांनो, हे सोडा, आधी केक सजवूया. हो, चला मित्रांनो. सगळी मुलं किचन मध्ये जातात आणि चॉकलेट केकच्या सुगंधाने सगळे खूप खुश होतात. वाव काकू, केकचा वास किती छान येतोय. आई, आपण एक काम करूया. ह्या केकवर आपण हरीचं नाव लिहूया. हो, आणि आपण ह्यावर चॉकलेट सिरपही टाकूया, म्हणजे तो अजून टेस्टी होईल. हो मुलांनो, का नाही. सगळ्यात आधी आपण ह्यावर व्हॅनिला क्रीम लावूया आणि मग त्यावर चॉकलेट क्रीमने हॅपी बर्थडे हरी लिहूया. ओके? ओके. केकला तसंच डेकोरेट केल्यानंतर सगळी मुलं जातात आणि हॅपी बर्थडे वाल्या फुग्याला फुगवून त्याला भिंतीवरती लावून देतात. आणि आता वेळ आली होती हरीला बोलवायची. एक काम करूया मित्रांनो, आपण हरीला फोन करूया आणि त्याला एकदम सिरियस होऊन म्हणूया की आम्हाला त्याच्याशी महत्वाचं काम आहे. मग तो नक्की इथे येईल. ओके गट्टू, हा मस्त प्लॅन आहे. लवकर फोन कर त्याला. गट्टू हरीला कॉल लावतो आणि हरी कॉल उचलतो. हॅलो गट्टू. हाय हरी, आम्ही सगळे सोबत आहोत. मी, गुड्डी आणि चिंकी. आम्हाला सगळ्यांना तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. तू लवकर माझ्या घराच्या बाहेर ये. काय महत्वाचं बोलायचंय? पण हरी काही बोलणार तेवढ्यात गट्टू अगोदरच फोन ठेवून देतो आणि सगळे मित्र गट्टू चिंकीच्या घराबाहेर थांबून हरीची वाट पाहतात. पण तिकडे हरी काहीतरी वेगळाच विचार करत होता. माहित नाही मित्रांना माझ्याशी काय बोलायचंय. गट्टूने तर मला बर्थडे विश पण नाही केलं. काय ते आज माझ्या बर्थडेच्या दिवशीच माझी मैत्री तर तोडणार नाहीत ना? मला तर खूप भीती वाटतेय. चला लवकर जाऊन पाहूयात तरी. हरी लवकरच गट्टू चिंकीच्या घरी पोहोचतो आणि पाहतो तर ते सगळे बाहेरच उभे होते. काय झालं मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी मला इथे असं अचानक का बोलावलं? हरी, चल आत चल, मग आम्ही तुला सगळं सांगू. हो हरी, चल आत जाऊया. अच्छा ठीक आहे. जसा हरी आपल्या मित्रांसोबत आत जातो तिथे खूप अंधार पाहून तो जरा गोंधळतो.
अरे इथं तर खूप अंधार आहे मित्रांनो. तेवढ्यात अचानक आई लाईट्स ऑन करते आणि सगळे एकत्रित म्हणतात, हॅपी बर्थडे हरी. हरी आपल्या बर्थडेचं इतकं छान डेकोरेशन पाहून अगदी आश्चर्यचकित होतो. वाव मित्रांनो, ही तर स्पेशल सरप्राईज बर्थडे पार्टी आहे. याचा अर्थ तुम्ही सगळे माझ्याशी मैत्री तोडणार नाही आहात काय? अरे आम्ही तुझी मैत्री का तोडू यार? आपण सगळे तर बेस्ट फ्रेंड आहोत. नाही काही नाही मित्रांनो. एवढं बोलून हरी आपल्या सगळ्या मित्रांना मिठी मारतो. तेवढ्यात आई मुलांना म्हणते, मुलांनो, चला आता आपण केक कापूया. ओके आंटी. हरी, तुझ्या मनात एक इच्छा धर आणि मग कॅन्डल विझव. ओके गट्टू. 1 2 3. जसा हरी कॅन्डलवरती फुंकर मारतो आणि केक कट करतो तेव्हा सगळे जण हॅपी बर्थडे सॉन्ग गाऊ लागतात. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Hari. Happy birthday to you. थँक्यू मित्रांनो. यानंतर हरी सगळ्यांना केक भरवतो आणि मग सगळेजण मिळून खूप सारे बर्थडे गेम्स खेळतात. सगळेजण आईने बनवलेले स्नॅक्स खातात आणि अशा प्रकारे त्या सगळ्यांची मैत्री अजूनच घट्ट होते. गट्टू चिंकीने बनवलं सूप. थंडीतली संध्याकाळ होती आणि गट्टू चिंकी लिव्हिंग रूम मध्ये बसून टीव्ही बघत होते. दोघेही सोफ्यावर एक ब्लँकेट घेऊन त्यामध्ये जाऊन बसले होते. चिंकी, आता मला रिमोट दे. हा हो गट्टू, फक्त 2च मिनिटं. नाही, दे मला रिमोट. गट्टू चिंकी रिमोटसाठी भांडू लागतात. पण तेवढ्यात टीव्हीवरती एक नवीन कुकिंग शो सुरू होतो. काय मित्रांनो, तुम्हाला या थंडीमध्ये काही गरम गरम खाण्याची इच्छा आहे? चला तर मग मिळून सगळे बनवूया हॉट अँड सोर व्हेजिटेबल सूप. गट्टू चिंकी आपलं भांडण विसरून टीव्हीकडे अगदी एकटक पाहू लागतात, कारण ते व्हेजिटेबल सूप खरोखरच खूप यम्मी दिसत होतं. किती यम्मी दिसतंय ना चिंकी. हो गट्टू, एकदम गरम गरम चटपटा मसालेदार सूप आणि सोबतच हेल्दी सुद्धा. मित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर कापूयात खूप साऱ्या भाज्या आणि मग गट्टू चिंकी सूप बनवण्याची सगळी रेसिपी पाहतात आणि त्यांच्याही मनात येतं की आता हेच व्हेजिटेबल सूप पिऊया. ते लगेचच किचन मध्ये जातात आणि आईला म्हणतात, अगं आई. आई ऐक ना. हो मुलांनो, काय झालं? आई ऐक ना, आम्हाला व्हेज हॉट अँड सॉर सूप प्यायचंय, जे आता आम्ही टीव्हीवर पाहिलं. हो आई, आमच्यासाठी प्लीज बनवून दे ना. काय? सूप? हो आई. आणि तेही आत्ता? हो आई. सॉरी मुलांनो, आता तर सूप नाही होणार. काय? पण का? कारण माझा स्वयंपाक आधीच झालाय आणि तसंही जर तुम्ही सूप प्यायला तर तुम्ही जेवणार नाहीत, म्हणून सूप उद्या. आईचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी उदास होतात आणि परत जाऊन टीव्ही पाहू लागतात. दुसऱ्या दिवशी दोघं सकाळी सकाळी आईला म्हणतात, आई, आता आम्हाला नाश्त्याला सूपच हवंय. हो आई, आणि ते सुद्धा हॉट अँड सॉर व्हेजिटेबल सूप. मुलांनो, तुम्ही आधी मला सांगायला हवं होतं ना. आणि जर तुम्ही आता सूप प्यायलात तर तुम्हाला शाळेत जेवणाच्या आधी भूक लागेल. तर तुम्ही आता छान नाश्ता करा आणि हो, दोघांनी दूधही संपवायचंय. आईचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी पुन्हा एकदा उदास होतात. हे काय आई, रात्री म्हणालीस की जर आम्ही सूप प्यायलो तर जेवणार नाहीत, आणि आता म्हणतीयस की जर आम्ही सूप प्यायलं तर जेवणाच्या आधी आम्हाला भूक लागेल. आई, आता आम्ही तुला सूप बनवायला सांगणारच नाही. अरे पण असं का चिंकी बाळा? कारण मी आणि गट्टू आता संध्याकाळी येऊन स्वतःच सूप बनवू. हो, बरोबर बोलली चिंकी. आम्ही सेल्फ डिपेंडंट आहोत आणि स्वतःच सूप बनवू. गट्टू चिंकीचं हे बोलणं ऐकून आईला हसू येतं. बरं ठीक आहे मुलांनो, पण आता नाश्ता करा आणि शाळेत जा. गट्टू चिंकी आपला नाश्ता संपवून शाळेसाठी निघून जातात. पण त्यांनी ठरवलं होतं की घरी आल्यावर संध्याकाळी ते नक्की सूप बनवणार. आणि असंच होतं. संध्याकाळ होताच ते दोघेही किचन मध्ये जातात. त्यांना तिथे पाहून आई म्हणते, अरे काय झालं मुलांनो? आई, आम्ही सूप बनवायला जातोय. आई, तू आम्हाला सगळ्या भाज्या काढून दे. काय? मुलांनो,
तुम्ही खरंच सूप बनवणार आहात? मला वाटलं तुम्ही मजा करताय. अगं नाही आई, आम्ही एकदम सिरियस आहोत. हो आई, मी तर त्या शो मधली सूपची रेसिपी सुद्धा लिहून घेतलीये. काय? बरं ठीक आहे मग. मग तुम्ही आधी मला सांगा की तुम्हाला कोणकोणत्या भाज्या हव्यात, त्या मी चिरून देईल. ओके? ओके आई, 1 मिनिट, मी आत्ता रेसिपी मधून त्या भाज्यांची नावं सांगतो. गट्टू रेसिपी वाचू लागतो आणि मग आईला म्हणतो, आई, आम्हाला स्वीटकॉर्न, सिमला मिरची, गाजर, हिरव्या मिरच्या, फरसबी, मशरूम, कांद्याची पात आणि हो, बारीक चिरलेले आलं लसूण एवढं सगळं हवंय. बर, ओके गट्टू, मी आत्ताच हे चिरून देते. ओके? आई, मी तुला फ्रीज मधून भाजी काढायला मदत करते. चिंकी लगेच फ्रीज मधून या भाज्या काढते आणि मग त्यांना धुवून काढते. त्यानंतर आई त्या भाज्या चिरू लागते. चिंकी, सगळ्यात आधी आपल्याला सॉसपॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायचंय. गट्टूचं बोलणं ऐकून चिंकी पॅनमध्ये ऑइल टाकते आणि लो फ्लेमवर ते गरम होऊ देते. त्यानंतर ह्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण टाकायचंय. ओके गट्टू, टाकलं. आता जेव्हा हे ब्राऊन होईल तेव्हा आपल्याला उरलेल्या भाज्या टाकायच्यात आणि त्याला मऊ होईपर्यंत शिजवायचंय. ओके गट्टू. चिंकी व्हेजिटेबल सॉस पॅनमध्ये टाकते. यानंतर ती गट्टूकडून रेसिपी घेते आणि गट्टू त्या पॅनमध्ये त्या सगळ्या भाज्या ढवळू लागतो. आई तिथेच उभी राहून त्या दोघांना काम करताना पाहत होती. यानंतर चिंकी म्हणते, गट्टू, आता आपल्याला ह्यात रेड चिली सॉस, सोया सॉस, शेजवान सॉस आणि टोमॅटो सॉस टाकायचा आहे. चिंकी जसं सांगते गट्टू अगदी तसंच करतो. ओके चिंकी, टाकलं. आता ह्यामध्ये मिरपूड, मीठ आणि 2 कप पाणी टाकायचंय आणि मग त्याला 5 मिनिटं उकळायचंय. त्यानंतर आपलं सूप तयार होईल. मी हे सगळं केलं. येस चिंकी, आता फक्त अजून थोडा वेळ, मग आपलं गरमागरम व्हेजिटेबल हॉट अँड सॉर सूप तयार होईल. 5 मिनिटात त्या गरमागरम सूपचा सुगंध पसरला जातो. वा मुलांनो, क्या बात है. असं वाटतंय तुमचं सूप कमाल झालंय. मलाही टेस्ट द्याल ना? हो हो, का नाही, नक्कीच आई. बघा मुलांनो, मी सूप सोबत थोडा गार्लिक ब्रेड सुद्धा मायक्रोवेव्ह मध्ये बेक करायला ठेवलाय. ह्याचा आस्वाद आपण सूप सोबत घेऊया. ये, ह्यामुळे सूपची मजा तर दुप्पट झाली आई. हो का नाही. आता चला, तुम्ही दोघं डायनिंग टेबलवर बसा. मी हे सूप तुमच्या दोघांसाठी बाउलमध्ये काढून आणते आणि सोबतच गार्लिक ब्रेड स्टिक सुद्धा. ओके आई. गट्टू चिंकी डायनिंग टेबलवरती जाऊन बसतात. तेवढ्यात आई त्यांनी बनवलेलं सूप त्या 3 बाउलमध्ये भरून घेऊन येते आणि एका प्लेटमध्ये ब्रेड स्टिक्सही. तिघेही बसून गरमागरम सूप पितात. किती गरम आहे. हो गट्टू, खूप जास्त. वा चिंकी, आपण दोघं तर मास्टर शेफ झालो. हे गरमागरम व्हेजिटेबल हॉट अँड सॉर सूप किती यम्मी आहे. हो, आणि थंडीमध्ये तर हे गरमागरम जास्त यम्मी लागतंय. खरंच मुलांनो, मला तर वाटतंय की पुढे जाऊन तुम्ही दोघं माझ्यापेक्षा छान स्वयंपाक कराल. नाही गाई, असं कधीच होऊ शकत नाही, कारण सगळ्यात छान स्वयंपाक तूच करतेस. हो, जशा ह्या गार्लिक ब्रेड स्टिक्स यांच्या सोबत तर सूप अजून मस्त लागतंय. मग काय होतं, आई, गट्टू आणि चिंकी थंडीची ही संध्याकाळ अगदी मस्त एन्जॉय करतात. गरम गरम सूप आणि गार्लिक ब्रेड स्टिक सोबत. पावसाळ्यातला दिवस होता आणि गट्टू चिंकी बाहेर पावसामध्ये खेळत होते. आई घरामध्ये स्वयंपाक करत होती आणि बाबा टीव्ही पाहत होते. पण तेवढ्यात टीव्हीचा सिग्नल जातो. ओहो, पाऊस सुरू झाला नाही तर टीव्हीचा सिग्नल लगेच गेला. तेवढ्यात आई लिव्हिंग रूम मध्ये येते. अहो, हा टीव्ही सोडा आणि बाहेरून गट्टू चिंकीला बोलावून आणा. असेच पावसात खेळत राहिले तर आजारी पडतील. अच्छा, ठीक आहे, आत्ता बोलावून आणतो. बाबा गट्टू चिंकीला बोलवायला बाहेर जातात आणि त्यांना म्हणतात, गट्टू चिंकी, खूप भिजलात आता पावसामध्ये, चला आता आतमध्ये चला, नाहीतर आई आपल्याला रागवेल. पण गट्टू चिंकी बाबांचं बोलणं ऐकण्याऐवजी त्यांनाच पावसामध्ये भिजायला घेऊन येतात. बाबा या ना, आम्हाला पावसात डान्स करून दाखवा ना तो चक दुम दुम वाला. हो,
हो बाबा, तो नाही का, घोडे जैसी चाल हाथी जैसी तुम. अरे गट्टू चिंकी, मला तर तो डान्स येत नाही, पण इथे पावसात भिजायला खरंच खूप मजा येतेय. बाबा गट्टू चिंकीला घेऊन जाण्याच्या ऐवजी स्वतःच तिथे खेळू लागतात. बाबा बाबा, चला ना, इतकं मस्त वातावरण आहे की आपण जवळच्या दुकानातून गरम गरम चाट खाऊया. किती मस्त असतात ना. अरे नाही नाही गट्टू बेटा, जर आईला हे कळालं ना तर खूप रागवेल ती. पण बाबा, आईला कळणारच नाही. आपण पटकन जाऊन मस्त चाट खाऊन येऊया. चला ना प्लीज. बाबा, कारने जाऊ म्हणजे लवकर पोहोचू. अच्छा अच्छा, ठीक आहे, चला. पण आपण लवकर लवकर जाऊन पटकन परत येऊ, आईला कळायला नको. मग काय होतं, गट्टू चिंकी आणि बाबा कारमध्ये बसून निघून जातात. पण ज्या रस्त्याला त्यांना जायचं असतं तिथे खूप पाणी भरलेलं असतं. चिंकी बघ ना, इथे तर तळ साचलंय. हो गट्टू, नक्कीच इथे मासे सुद्धा असतील. आणि मगर सुद्धा. पण तेवढ्यात बाबांची कार तिथून बाहेर पडताना एका खड्ड्यात अडकते. अरे, खूपच गडबड झाली बाबा. आता आपण काय करायचं? ओहो, असं वाटतंय कार खड्ड्यात अडकलीये. गट्टू चिंकी, तुम्हाला उतरावं लागेल. मग मी गाडीला धक्का मारतो, मग तुम्ही दोघं बसा, ओके? हो बाबा. बाबा गाडीतून उतरतात आणि गाडीला धक्का मारतात. मागून गट्टू चिंकी बाबांना चीअर करत होते. खूप मेहनतीनंतर शेवटी त्यांची कार खड्ड्यातून बाहेर येते. त्यानंतर सगळे पुन्हा कारमध्ये बसतात. बाबा, लवकर चला ना, मला तर चाट खाल्ल्याशिवाय राहवतच नाहीये. अरे हो हो गट्टू बेटा, आपण आता 1 मिनिटातच पोहोचूयात. पण जसे गट्टू चिंकी त्या चाटच्या शॉप जवळ जातात तर बघतात की आज शॉपवाला आलाच नाहीये. हे बघून दोघेही दुःखी होतात. हे काय, आज तर चाटवाले काका आलेच नाही. आता काय करायचं बाबा? मुलांनो, पावसामुळे कदाचित ते काका गेले असतील. आता आपण काय करू शकतो? आता आपल्याला परत जावं लागेल. आणि तेवढ्यात बाबांचा फोन वाजतो आणि ते पाहून बाबा घाबरतात. अरे, आता काय करायचं? आता आईचा फोन आहे. अरे बापरे, आईचा फोन. घे गट्टू, तूच आईशी बोल. पण बाबा. गट्टू काही बोलणार त्या अगोदरच बाबा फोन उचलून गट्टूच्या हातात देतात. हॅलो हॅलो. हो आई. हॅलो गट्टू बाळा, कुठे आहात तुम्ही? ते आई, आम्ही बाबांसोबत चाट खायला आलो होतो, पण ते दुकानच बंद होतं. सॉरी. काय, इतक्या पावसात? आणि तुम्ही मला सांगितलंही नाही. आणि तुमच्या सोबत बाबाही आहेत? सॉरी आई, आम्ही लगेच घरी येतो. बाबांना दे बरं जरा फोन. हॅलो. हा, आम्ही आता येतोच आहोत घरी. सॉरी. बरं ठीक आहे, पण तुम्ही जर मला विचारलं असतं तर हे असं सगळं झालंच नसतं. कारण मी घरीच मस्तपैकी आलू चाट बनवलं होतं. हे ऐकून गट्टू चिंकी आणि बाबा एकत्रच म्हणतात, काय? आलू आलू चाट? चाट? ओहो, आम्ही इतक्या लांब आलो पण चाट तर आमच्या घरीच वाट बघत होते. ठीक आहे, आता आम्ही लगेच येतो घरी. बाबा फोन ठेवून गाडी फिरवतात. पण ते या वेळेला दुसऱ्या मार्गाने परत चालले होते. बाबा, हा तर वेगळाच रस्ता आहे. हो गट्टू, त्या रस्त्यावर खूप पाणी साचलं होतं ना, म्हणून या रस्त्याने आलोय, गाडी फसू नये म्हणून. पण समोरचं दृश्य बघून गट्टू चिंकी आणि बाबा तिघही हैराण होऊन जातात. पुढे खूप सारा ट्रॅफिक जाम झाला होता आणि बाबांची गाडी सुद्धा ट्रॅफिक जाम मध्ये अडकली होती. अरे देवा, एकीकडे रस्त्यात पाणी साचलं होतं आणि दुसरीकडे हे ट्रॅफिक जाम. या पावसात बाहेर निघून फसलो. एकदम बरोबर गट्टू, आईचं ऐकलं असतं तर परवडलं असतं. मुलांनो, आता आपण काय करू शकतो? पण पुढच्या वेळेस पासून आईचं ऐकायचं, तिचं बरोबर असतं. हो बाबा. अर्धा तास ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर शेवटी गट्टू चिंकी आणि बाबा ट्रॅफिक मधून बाहेर पडतात आणि घरी पोहोचतात. घरी पोहोचताच आई तिघांचेही स्वागत करते. थांबा, इथे दारातच थांबा. कुठे होते तुम्ही तिघं? इतका वेळ का झाला? कपडे बघा तर तुम्ही, किती घाण झालेत. सॉरी. आई. हे ऐकून आई सुद्धा हसू लागते. अरे, ते खरं तर आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. हो आई, आणि आपली गाडी तर खड्ड्यात अडकली होती. आणि चाटवालाही नव्हता. म्हणूनच म्हणत असते की नेहमी माझा ऐका. जा, जाऊन तयार व्हा, मग आपण एकत्र मस्त गरमागरम चाट खाऊया.
आलू चाटचं नाव ऐकताच सगळे पटापट आंघोळ करून तयार होतात. मग सगळे मिळून थंडगार पावसामध्ये गरमागरम आलू चाटचा आनंद घेतात. नवा फॉरेनर विद्यार्थी. गट्टू चिंकीची हिवाळ्यातली सुट्टी संपली होती आणि आता त्यांना शाळेत जायचं होतं. आई सकाळी सकाळी गट्टू चिंकीच्या रूम मध्ये येते आणि त्यांना उठवत म्हणते, अरे आता उठा मुलांनो, लक्षात नाही का तुमची हिवाळ्याची सुट्टी संपलीये? ब्लँकेट मधून लवकर बाहेर येऊन आंघोळ करा. पण आई, किती छान वाटतंय. आमची तर इच्छाच होत नाहीये ब्लँकेट मधून बाहेर यायची. हो आई, अजून थोडा वेळ झोपायचंय. बाळांनो, इतक्या दिवसानंतर तुमची शाळा उघडतीये. तुमचे सगळे मित्र जात असतील. तुम्ही त्यांना भेटण्यासाठी उत्सुक नाहीये का? मित्रांबद्दल ऐकून गट्टू चिंकीची झोप पटकन उडून जाते. ते लगेच उठतात आणि शाळेत जाण्यासाठी तयार होऊन जातात. शाबाश मुलांनो, तुम्ही अगदी वेळेत तयार झालात. चला, मी तुम्हाला माझ्यासोबत कारमध्ये सोडतो शाळेत. ओके बाबा. मग बाबा गट्टू चिंकीला शाळेमध्ये सोडतात आणि गट्टू चिंकी लगेचच आपल्या वर्गात पोहोचतात. तिथे गुड्डी, बंटी आणि हरी अगोदरपासूनच त्यांची वाट पाहत होते. मित्रांनो, खूप दिवसांनी तुम्हाला भेटल्यावर खूप छान वाटतंय. हो गट्टू, खरंच मी एवढ्या दिवसात घरी खूप बोर झालो. हो, पण मी तर हिवाळ्याच्या सुट्टीत आजीकडे गेले होते. तिथे मी खूप मजा केली. सगळे मित्र एकमेकांशी बोलतच होते की तेवढ्या चिंकीची नजर कॉर्नर सीटवर पडते. ती पाहते की तिथे नवीन ऍडमिशन झालेली एक मुलगी बसली होती आणि ती परदेशी होती. अरे, हे काय, नवीन ऍडमिशन? अरे हो चिंकी, हा नवीन ऍडमिशन आहे. असं ऐकलंय की ह्या मुलीच्या वडिलांची ट्रान्सफर फॉरेन मधून इथे झाली, म्हणून ही इथे आली. पण ती कोणाशी बोलत नाहीये. असं वाटतं की तिला बोलायला आवडत नाही. अगं नाही गुड्डी, मला असं वाटतंय की ती नर्वस आहे. कदाचित तिला इथली भाषा येत नसेल. हो गट्टू, तू बरोबर बोललास. तिचा कोणी मित्रही नाहीये इथे. चला आपण जाऊन तिच्याशी बोलूया. ओके, चल चिंकी. मग गट्टू चिंकी त्या फॉरेनर मुलीजवळ जातात आणि तिच्याशी बोलतात. हॅलो. ती फॉरेनर मुलगी थोडी नर्वस होत म्हणते, Oh, hi. Hello. व्हॉट इज युअर नेम? My name is Liza and I am new admission here. Oh, yes, we know. If you don't mind, we can become friends. Oh, that's great. I don't have many friends here. Thank you so much. Your name? अगोदर तर लिसाच्या त्या अमेरिकन ॲक्सेंटमुळे गट्टू चिंकीलाही तिचं बोलणं समजत नाही आणि ते थोडंसं नर्वस होऊ लागतात. What? Oh, your name? Oh, yes. I am Gattu and she Chinky. Oh, that's great, Gatu Chinky. लिझा मजेदार पद्धतीने गट्टूचं नाव घेते. ज्यामुळे गट्टू चिंकी दोघेही हसू लागतात आणि त्यांना हसताना बघून लिझा देखील हसू लागते. पण तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं आपापल्या जागेवर बसतात. Good morning, teacher. गुड मॉर्निंग मुलांनो. आज सगळ्यात आधी मी तुम्हाला कोणाला तरी भेटवणार आहे आणि ती आहे लिझा. हॅलो एव्हरीवन. लिझा नवीन ऍडमिशन आहे आणि ती फॉरेनर सुद्धा आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी तिच्याशी मैत्री करा, म्हणजे तिला तिच्या देशाची जास्त आठवण येणार नाही. ओके? ओके मॅम. मग सगळी मुलं दिवसभर अभ्यास करतात आणि गट्टू चिंकी सुद्धा मध्ये मध्ये तिची मदत करतात. शाळा सुटल्यानंतर जेव्हा सगळे मुलं बाहेर पडतात तेव्हा सगळ्यांचे पालक त्यांना घ्यायला आले होते. गट्टू चिंकीला न्यायला आई आली होती. दोघेही आईच्या जवळ पटकन जातात. कसा गेला दिवस? आई, खूप मस्त होता. आणि माहितीये, आमची एका नवीन मुलीशी मैत्रीही झाली. हो आई, आणि तिचं नाव लिसा आहे आणि ती फॉरेनर आहे. गट्टू चिंकी लिझाबद्दल आपल्या आईला सांगतच असतात. तेवढ्यात तिथे लिझा आपल्या पॅरेंट्स सोबत येते. हॅलो गट्टू चिंकी. हॅलो आंटी. हॅलो बेटा. गट्टू चिंकी, you helped me a lot today in the class. You are my first two friends here in this country. क्या तुम दोनों मेरे घर आओगे for tea and cake? आंटी, can they come? गट्टू चिंकी आईकडे पाहू लागतात.
येस शुअर लिझा. फक्त तू तुझ्या घराचा ऍड्रेस सांग, मग मी गट्टू चिंकीला तुझ्या घरी सोडेल. हे लीजा, फिर तो हम तुम्हारी होमवर्क में भी मदद कर सकते हैं. अरे गट्टू, तिला हिंदी येत नाही, इंग्लिश मध्ये सांग. अरे नाही नाही चिंकी, मुझे भी थोड़ी बहुत हिंदी जाती है. लिझाच्या या बोलण्यावर सगळे हसू लागतात. अरे लीजा, जाती नहीं आती है. हा हा भाई गट्टू. लीजा, गॅट्टू नाही गट्टू. बर, आपण आता संध्याकाळी भेटूया. बाय बाय. बाय बाय लिझा. बाय बाय गट्टू चिंकी. लिझाशी बोलून गट्टू चिंकी घरी येतात. मग संध्याकाळी तिच्या घरी जाण्यासाठी गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. गट्टू चिंकी, मी काही कपकेक्स बनवलेत, तुम्ही लिसासाठी घेऊन जा, तिला आवडतील. वाव, थँक्यू आई. हो थँक्यू आई. मग आई कप केक्स पॅक करते आणि गट्टू चिंकीला लिझाच्या घरी घेऊन जाते. जा मुलांनो, आणि मी तुम्हाला 1 तासानंतर घ्यायला येईल. तुमचा होमवर्क वेळेत पूर्ण करा. ओके आई. एवढं बोलून गट्टू चिंकी घराची डोअर बेल वाजवतात आणि लिझा लवकरच दरवाजा उघडते. वेलकम गट्टू चिंकी. लीजा, कपकेक्स फॉर यू. येस, मम्मी मेड देम फॉर यू. ओह थँक्यू सो मच गट्टू चिंकी. लीजा, गट्टू नॉट गॅट्टू. असं वाटतंय की तू माझं नाव कधीच बरोबर घेणार नाही. बरोबर बोललास गट्टू. काही दिवसांनी तुझं नाव गट्टू वरून गॅट्टू होईल. आय एम सॉरी गट्टू. गट्टू चिंकी लिझाशी बोलतच होते की तेवढ्यात लिझाची मॉम तिथे येते. हेलो किड्स, वेलकम होम. थैंक यू, आप दोनों ने स्कूल में लीजा की इतनी हेल्प की. You kids can start doing the homework and I will bring some snacks and tea in your room. Yes, thank you mom. We are going to my room then. Okay Lisa, also don't make lot of noise. लिझा आणि तिच्या आईला असं इंग्लिश ॲक्सेंटमध्ये बोलताना पाहून गट्टू चिंकीला खूप छान वाटत होतं. त्यांना वाटत होतं की ती जणू काही कुठला इंग्लिश शो पाहतायत. मग लिझा गट्टू चिंकीला आपल्या रूम मध्ये घेऊन जाते आणि तिची रूम पूर्ण पिंक कलरच्या वस्तूंनी भरली होती आणि खूप सुंदर दिसत होती. Wow Lisa, your room is so pretty. Thank you चिंकी. और तुम्हारा एक्सेंट भी मुझे बहुत पसंद है लीजा. मगर मुझे तो तुम दोनों की तरह हिंदी बोलनी है दोस्तों. I love हिंदी. कोई बात नहीं लीजा, तुम हमारे साथ रहकर जल्दी ही सीख जाओगी और हम तुमसे इंग्लिश बोलना सीख लेंगे. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. त्यानंतर ती लोक आपल्या बॅगमधून आपली पुस्तकं काढतात आणि होमवर्क करू लागतात. गट्टू चिंकी अगदी छानपणे लिझाला पूर्ण होमवर्क समजावतात. तेवढ्यात लिझाची मॉम तिथे चहा आणि केक घेऊन येते. पण गट्टू चिंकी हे पाहून दंग होऊन जातात. अरे, चहा सोबत केक? पण गोड चहा सोबत गोड केक कसा खाऊ शकतो आपण? Oh no Gatu, this is not sweet tea. This is green tea. This goes really well with sweet cake. Have some, you will love it. हो, ओके लिझा. गट्टू चिंकी केक सोबत आपली ग्रीन टी पितात आणि त्यांना खूप मजा येते. मग ते तिघे मिळून आपला होमवर्क संपवतात. जसा होमवर्क संपतो तेव्हा गट्टू चिंकीला घ्यायला आई येते आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीची एक नवी फॉरेनर फ्रेंड बनते. गट्टू चिंकी चालले दुबई. असं म्हणतात आपल्याला देश विदेश फिरल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता येतात, नवीन ज्ञानही मिळतं आणि त्यामुळे आपल्या बुद्धीची वाढही होते. पासपोर्ट बनल्यापासूनच गट्टू चिंकी आपल्या दुबई ट्रिपची वाट पाहत होते आणि फायनली तो दिवस आज आलाच होता. दोन्ही मुलं खूप एक्साइटेड होऊन आपली पॅकिंग करत होते. तेवढ्यात बाबा आईला म्हणाले, सगळी तिकीटं, पासपोर्ट आणि व्हिसा सांभाळून ठेव. आई, हे काम मी करते. चिंकीने सगळे डॉक्युमेंट्स अगदी व्यवस्थित एका बॅगेत ठेवले आणि आई तिला हसून म्हणते, शाबाश चिंकी. गट्टूने कॅब बोलावली आणि सगळं सामान कॅबमध्ये ठेवण्याकरता बाबांना मदत केली आणि सगळी फॅमिली एअरपोर्टकडे निघाली. रस्त्यात त्यांनी एका प्लेनला आकाशात उडताना बघितलं. तेव्हा गट्टू चिंकीला म्हणाला, चिंकी, आता थोड्याच वेळात आपणही विमानातून आकाशात उडत असू. खूप मजा येईल गट्टू. थोड्याच वेळात ते एअरपोर्टला पोहोचले.
सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंगच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यावर ते सगळेजण एका मोठ्या विमानामध्ये येतात. ओ वाव, हे विमान तर खूप मोठं आहे. जेव्हा प्लेन जोरात रनवेवरून आकाशात झेपावतं तेव्हा गट्टू चिंकीला खूप एक्साइटमेंट वाटते. पाहता पाहता आकाशात प्लेननं उंच भरारी घेतली आणि बाहेर फक्त पांढरे शुभ्र ढग दिसत होते. बघ चिंकी, आपण ढगातून उडतोय. काही तासातच त्यांचं विमान दुबईत लँड करतं. एअरपोर्टहून हॉटेलला जाताना आई, बाबा, गट्टू आणि चिंकीला दुबईतल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि सुंदर रस्ते बघून खूप छान वाटतं. हॉटेलमध्ये बाबा त्यांना म्हणतात, थोड्या वेळ आराम करा मुलांनो, मग संध्याकाळी आपण बुर्ज खलिफा पाहायला जाऊ. वाव, जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग. संध्याकाळ होताच गट्टू, चिंकी, आई, बाबा बुर्ज खलिफाला पोहोचले तेव्हा त्या बिल्डिंगची उंची पाहून सगळ्यांचे डोळे अगदी उघडेच राहिले. असं वाटत होतं की बुर्ज खलिफावरती चढून थेट आकाशालाच हात लावता येईल. तर मुलांनो, कसा वाटतोय हा बुर्ज खलिफा? अरे बापरे, मी जेवढं इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा खूप भारी आहे ही बिल्डिंग. त्या दिवशी टीव्हीवर पाहून विश्वास बसत नव्हता की कुठली बिल्डिंग इतकी उंच असू शकते. आज तर डोळ्यांसमोर पाहिलं. हो मुलांनो, बुर्ज खलिफा 800 मीटर पेक्षा जास्त उंच आहे. चला, आपण सगळे आता ह्यामध्ये जाऊ. एवढं बोलून गट्टू, चिंकी, आई आणि बाबा बुर्ज खलिफाच्या आत जातात. तिथून लिफ्टने ते थेट ऑब्झर्वेशन डेस्कला जातात, जी लेवल 125 होती. तिथून त्यांना दुबईचं खूप सुंदर असं दृश्य बघायला मिळत होतं. हा किती भारी व्ह्यू आहे ना चिंकी. हो गट्टू, इथून उंच उंच इमारती सुद्धा छोट्या खेळण्यासारख्या दिसतात. बुर्ज खलिफाचा तो कधीही न विसरणारा नजारा बघून सगळेजण बुर्ज खलिफाच्या समोर दुबई फाउंटन शो बघायला जातात. दुबई फाउंटन शो मोठ्या मोठ्या इमारतींच्या मध्ये एक मोठ्या तलावात होता, जिथे म्युझिक आणि लाईट सोबत पाण्याचे फवारे उठत होते आणि असं वाटत होतं ते कारंजे त्या म्युझिक प्रमाणे डान्स करत होते की काय. ते बघ चिंकी, ते कारंज किती उंच उडालं. हो, आणि म्युझिक सोबतच त्या कारंजांची दिशा बदलतीये. त्यातले काही कारंजे तर 150 मीटर पेक्षा उंच जातात मुलांनो, जे जवळपास 40 मजली इमारती समान असतील. फाउंटनचा उंच कारंजा उडाल्यावर बाबांनी सगळ्यांना सांगितलं, हा दुबई फाउंटन शो जगातला सगळ्यात जास्त कोरिओग्राफ असा फाउंटन शो आहे. गट्टू आणि चिंकी आनंदानं टाळ्या वाजवतात. तुमच्या या आनंदासाठीच ही दुबई ट्रिप अरेंज केलीये. दुबई फाउंटन शोचा पूर्ण आनंद घेतल्यावर आई, बाबा, गट्टू आणि चिंकी पाम जुमेराकडे निघाले. पाम जुमेरा हा एक फेमस मॅन मेड आयलंडचा ग्रुप आहे, ज्याला मॉडर्न आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगचा चमत्कार मानला जातो. चारी बाजूंनी पाण्याने घेरलेला आयलंडचा असा एक समूह, ज्याचं डिझाईन एक पाम लीफ प्रमाणे आहे आणि जो दिसायलाही अत्यंत सुंदर आणि अप्रतिम आहे. पाम जुमेरा बघण्यासाठी गट्टू, चिंकी आणि आईबाबा मोनोरेलमध्ये चढतात, जे त्यांना मेन आयलंड पासून थेट ॲथलेंटिस हॉटेलमध्ये नेतं. मोनरेलमधून बाहेरचं दृश्य अतिशय अमेझिंग होतं. अगोदर दुबईच्या मॉडर्न बिल्डिंग्स आणि मग डोअरपर्यंत फक्त पाणीच पाणी. आणि ॲटलांटिस हॉटेल त्याच्या युनिक डिझाईनमुळे संपूर्ण दुनियेत फेमस आहे. अरे चिंकी, हे अटलांटिस हॉटेल तर आपण खूप सगळ्या पिक्चर मध्ये पाहिलंय. हो, किती सुंदर आहे ना हे. मुलांनो, दुबई हे शूटिंग डेस्टिनेशन सुद्धा आहे हॉलिवूड आणि बॉलिवूडसाठी. म्हणून तुम्ही खूप पिक्चर्स मध्ये अटलांटिस हॉटेल पाहिलं आहे. पाम जुमेरामध्ये बरेच सारे हॉटेल्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि फिरायच्या भरपूर जागा होत्या. गट्टू आणि चिंकीसाठी हे एक्सपिरियन्स करणं खूप अमेझिंग होतं. एवढं सगळं फिरल्यानंतर गट्टू आणि चिंकी खूप थकले होते आणि हॉटेलला परत आल्यानंतर त्यांना खूप गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने त्यांना उठवलं तेव्हा त्यांच्या मनात एक क्युरिओसिटी होती की आज कुठे कुठे फिरायला जाणार आहोत. आजचा काय प्लॅन आहे बाबा? हो, आज आपण कुठे फिरायला जाणार आहोत बाबा? आई हसून बाबांकडे पाहते. आज तर अगोदर मी तुमच्या आईला शॉपिंग करवणार आहे. त्यानंतर मग आपण सगळे डेझर्ट सफारीला जाऊ. शॉपिंगसाठी सगळेजण दुबई मॉलला जातात, जो तिथला सगळ्यात फेमस मॉल होता. तिथे जाऊन गट्टू आणि चिंकी दुबई मॉलची साईज पाहून आश्चर्यचकित होतात. एवढा दूर पसरलेला मॉल त्यांनी कधी पाहिलाच नव्हता.
अरे बापरे, हा मॉल तर किती मोठा आहे. नजर जाईल तिथपर्यंत हा मॉलच मॉल आहे. अरे ते बघ, तिथे त्या बोर्डवरती दुबई मॉलची काही माहिती लिहिलेली आहे. गट्टू आणि चिंकी जवळ जाऊन तो बोर्ड बघतात. हा मॉल तर 200 फुटबॉल ग्राउंड एवढा मोठा आहे. दुबईमध्ये सगळ्याच गोष्टी अशा लांब, उंच आणि मोठ्या असतात का? आपण सगळा दिवस जरी फिरलो तरी हा मॉल कव्हर करू शकणार नाही. जवळपास 1200 दुकानं आहेत दुबई मॉलमध्ये. दुबई मॉल सगळ्यात फेवरेट शॉपिंग डेस्टिनेशन मॉलपैकी एक आहे. तिथे आईने भरपूर शॉपिंग केली. मुलं, बाबा आणि स्वतःसाठी कपडे, रिलेटिव्हज करता काही इंटरेस्टिंग गिफ्ट्स, घरच्या डेकोरेशनच्या काही वस्तू. खूप मजा येत होती आईला तिथे शॉपिंग करायला. गट्टू आणि चिंकीने सुद्धा त्यांच्यासाठी खेळण्यांच्या दुकानातून काही खेळण्या घेतल्या. तिथे बाबांनी एक ई-बुक रीडर घेतलं. मग वेळ झाली डेझर्ट सफारीची. बुर्ज खलिफा नंतर गट्टू आणि चिंकीने ती वेगळी गोष्ट अनुभवली. ती होती डेझर्ट सफारी. एका मोठ्या SUV मध्ये बसून गट्टू, चिंकी आणि आई बाबा दूरवर पसरलेल्या वाळवंटात चालत होते. सँड ड्यून्सच्या खूप खतरनाक स्लोपर्सवर. जेव्हा SUVचा ड्रायव्हर गाडी फिरवायचा तेव्हा भीती आणि एक्साइटमेंट एकत्र होती. मला तर भीती वाटतेय की गाडी पलटायला नको. अरे घाबरू नको चिंकी, हीच तर मजा आहे डेझर्ट सफारीची. हा, आणि हे ड्रायव्हर सुद्धा खूप एक्सपिरियन्स्ड आहेत. गाडी नाही उलटणार. सँड ड्यून्सवर SUVच्या राईड नंतर ते सगळे डेझर्टमध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी जातात. गट्टू आणि चिंकीने तिथे सँड बोर्डिंग ट्राय केलं. तसंच आई आणि बाबांनी क्वाईट बायकिंगचा आनंद घेतला. रात्री डेझर्ट सफारीचं अजून एक अट्रॅक्शन होतं. मोकळ्या आकाशाच्या खाली टेंट्समध्ये लोकल म्युझिक, डान्स आणि अप्रतिम जेवण. लाईट्स आणि टेंट्सच्या सजावटीमुळे खूप छान वातावरण झालं होतं. आणि अरेबिक म्युझिकच्या धूनवर लोकांचं नाच, गाणं आणि कलाकारांची कलाकारी, हा सगळा एक वेगळाच अनुभव होता. आणि गट्टू चिंकीला सगळ्यात जास्त ट्रिपची मजा डेझर्ट सफारीमध्ये आली. आणि जेव्हा ट्रिप संपण्यासाठी आली आणि सगळेजण फ्लाईटमध्ये बसून भारतात आले तेव्हा गट्टू आणि चिंकी खूप खुश होते. सगळं खरंच खूप मस्त होतं. दुबई खरंच कमाल जागा आहे. हो, ही दुबई ट्रिप आपल्याला नेहमी लक्षात राहील. डोळ्यांचं चेकअप. सकाळची वेळ होती आणि गट्टू चिंकी शाळेत जाण्यासाठी पटापट तयार होत होते. तेवढ्यात डोरबेल वाजते आणि चिंकी जाऊन दरवाजा उघडते. समोर कॉलनीमध्ये राहणारे डॉक्टर काका होते. ओ, गुड मॉर्निंग डॉक्टर काका. गुड मॉर्निंग चिंकी बेटा, शाळेत निघालात का? हो काका. गुड गुड. बेटा, जरा तुझ्या आईला बोलव बरं. हा डॉक्टर साहेब, बोला ना. सकाळीच कसं काय येणं केलं? कसं आहे, मी आणि माझे काही आय स्पेशलिस्ट मित्र उद्या आपल्या कॉलनीतल्या मुलांसाठी फ्री आय चेकअपचा कॅम्प लावतोय. त्यामुळे मी गट्टू चिंकीला कॅम्प मध्ये येण्यासाठी इन्व्हाइट करायला आलोय. आय चेकअप कॅम्प? पण तो का काका? आमचे डोळे तर एकदम छान आहेत. काय हो ना चिंकी? अरे हो गट्टू, तुमचे डोळे अगदी छान आहेत, पण तरीही आपण एकदा रुटीन चेकअप केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते कळलं पाहिजे की आपले डोळे किती हेल्दी आहेत. त्यासोबतच फन आणि इन्फॉर्मेटिव्ह ऍक्टिव्हिटीज असणार आहेत कॅम्प मध्ये. तुम्ही या म्हणजे तुम्हाला कळेल. वाव, ऐकायला तर खूप छान वाटतंय काका. मी तर नक्की येणार. हो हो, मी पण नक्की येणार. तू बघच गट्टू, तुझ्या डोळ्यांपेक्षा माझे डोळे जास्त चांगले असतील. असं आहे काय? चल मग बघूच कोण जिंकतं ते. आई आणि डॉक्टर काका गट्टू चिंकीचे हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि डॉक्टर काका निघून जातात. गट्टू चिंकी शाळेमध्ये जाऊन आपल्या सगळ्या मित्रांना कॅम्प बद्दल सांगतात आणि ते सगळे सुद्धा कॅम्प मध्ये यायला रेडी होतात. दुसऱ्या दिवशी सगळेजण कॅम्प मध्ये एकत्र येतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग काका. कसे आहात सगळे? आम्ही आम्ही मस्त. मुलांनो, हाय, कॅम्प कंडक्ट करण्यासाठी माझ्यासोबत काही व्हॉलेंटियर सुद्धा आले आहेत. आम्ही सगळे मिळून तुमचे डोळे तपासू. तर तुम्ही रेडी आहात का? हो. आम्ही तयार आहे. तर मुलांनो, पहिली ऍक्टिव्हिटी आहे बॉल प्ले. तुम्ही सगळे एका रांगेत उभे राहा. मी तुमच्याकडे एक एक करून बॉल टाकेन आणि तुम्हाला तो कॅच करायचा आहे. सगळ्यात अगोदर मी गट्टू तुझ्याकडे बॉल टाकतो आहे. व्हेरी गुड गट्टू. आता मी एका नंतर एक 2 बॉल टाकणार आहे. कॅच कर. ये, मी तर सगळे बॉल पकडले दादा. हो गट्टू,
याचा अर्थ आहे तुझं आय आणि हँड कोऑर्डिनेशन अतिशय उत्तम आहे. चला आता एक एक करून बाकीची मुलं या. हो, माझ्याकडनं तर बॉल सुटला. काही हरकत नाही बेटा, मी तुला वेगवेगळे व्यायाम सांगतो ज्याने तूही तुझं आय हँड कोऑर्डिनेशन नीट करू शकशील. डोंट वरी. ओके दादा. चला मुलांनो, आता आपण आपल्या पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे वळू. पुढची ऍक्टिव्हिटी आहे सर्कलिंग द लेटर. या ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला सगळ्यांना एक पेपर मिळेल ज्यात छोट्या मोठ्या साईज मधले अनेक लेटर्स असतील. दुसरे व्हॉलेंटियर सगळ्या मुलांमध्ये पेपर्स डिस्ट्रीब्यूट करतात. आता मी इथून जे जे लेटर्स म्हणेन त्या लेटर्सला तुम्हाला शोधून त्यांना सर्कल करायचं आहे. या ऍक्टिव्हिटीमुळे हे लक्षात येईल की तुमचं विजन किती शार्प आणि क्लिअर आहे आणि तुम्ही किती अटेंटिव्ह आहात. तर रेडी आहात का? हो, आम्ही तयार आहोत. व्हेरी गुड. तर पहिलं अक्षर आहे एम. सगळी मुलं पटापट आपल्या पेपरवरती एम शोधू लागतात. अरे मला मिळाला एम. हो मलाही मिळालं. आणि मलाही. अरे अजूनही मला दिसत नाहीये कुठे. अरे हा बघ ना गट्टू, इथेच आहे. ओ थँक्यू चिंकी. नाही मुलांनो, यामध्ये एकमेकांची मदत करू नका. आणि ही तर आय टेस्ट आहे आणि टेस्ट मध्ये चिटिंग करत नाहीत. ओके. चला मुलांनो, आता तुमच्या सोबत एक छोटासा क्विज खेळूया. सगळे मिळून एकत्र ग्रुप करून बसा. जो मुलगा सगळ्यात जास्त उत्तर देईल तोच जिंकेल. तर सांगा मुलांनो, डोळ्यांसाठी सगळ्यात जास्त चांगलं व्हेजिटेबल कोणतं? तुमचे ऑप्शन आहेत गाजर की हिरव्या पालेभाज्या. सांगा मुलांनो, करेक्ट आन्सर काय आहे? फक्त ए किंवा बी किंवा दोन्ही? चला मुलांनो, लवकर सांगा, वेळ पटापट पुढे चाललाय. व्हॉलंटियरने नोटीस केलं की सगळी मुले विचार करतायत की उत्तर काय असेल ते, पण चिंकी काही विचार करत नव्हती, तर ती हसत होती. अगं चिंकी, तू का हसतीयेस? तुला काय याचं उत्तर येतंय? हो दादा, मला याचं उत्तर येतंय. पण जेव्हा सगळे जण हरतील तेव्हाच मी उत्तर देईन. हो आम्ही आम्ही हरलो. हरलो. हा चल चिंकी, आता तू उत्तर दे. याचं उत्तर आहे दोन्ही. व्हेरी गुड चिंकी, एकदम बरोबर. सगळी मुलं चिंकीसाठी टाळ्या वाजवतात. अशाच बाकी देखील ऍक्टिव्हिटीज होतात आणि शेवटी वेळ येते प्राइज डिस्ट्रीब्युशनची. सगळे व्हॉलेंटियर्स आणि डॉक्टर अंकल एका बाजूला उभे राहतात आणि मुलंही ग्रुप करून उभे राहतात. तर मुलांनो, आजचं बक्षीस त्यालाच मिळेल ज्याचे डोळे सगळ्यात जास्त हेल्दी असतील. एनी गेसेस की ते बक्षीस कुणाला मिळणार आहे ते? आम्ही नाही गेस करू शकत आहोत काका. तुम्हीच सांगा ना की प्राइज कुणाला मिळणार आहे ते. अच्छा, मीच सांगतो. तर आजचं प्राइज जात आहे चिंकीला. सगळेजण चिंकीसाठी टाळ्या वाजवू लागतात. वाव चिंकी, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स चिंकी. कॉंग्रॅच्युलेशन्स चिंकी. थँक्यू गट्टू. थँक्यू मित्रांनो. थँक्यू सगळ्यांना. ये चिंकी, येऊन तुझं गिफ्ट घे. चिंकीला एक गिफ्ट हॅम्पर मिळतं आणि ती खूप खुश होऊन जाते. आणि गट्टू बेटा, तू जरा कमी व्हिडिओ गेम्स खेळ आणि हो, टीव्ही सुद्धा कमी पहा. मी लक्षात ठेवेन. मुलांनो, तुम्हाला तुमचे डोळे चिंकीसारखे करायचेत. चांगलं खायचंय आणि जास्त टीव्ही किंवा मोबाईल वापरायचा नाही. जास्त स्क्रीन टाइम मुळे आपले डोळे कमजोर होतात. कळलं का मुलांनो? हो काका, मला कळालं. व्हेरी गुड मुलांनो, मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो कराल. तर भेटूया पुढच्या आय चेकअप कॅम्प मध्ये. आणि मी आशा करतो की पुढच्या कॅम्प मध्ये तुमचे डोळे अगोदरपेक्षा छान असतील. बाय मुलांनो. बाय बाय, डॉक्टर अंकल. यासोबतच कॉलनीतला आय चेकअप कॅम्प संपतो आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. आई बाबांचं शॉपिंग. आईच्या क्लोज फ्रेंडचा बर्थडे होता आणि त्यांनी सगळ्यांना बोलावलं होतं. गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. वाव आई, आपण कितीतरी दिवसांनी कोणाच्या तरी बर्थडे पार्टीला जाणार आहे. किती मजा येईल ना. हो गट्टू बाळा. आई, तू बघितलंस का? इन्व्हिटेशन कार्डवर लिहिलंय की पार्टीची थीम बॉलिवूड स्टाईल आहे. हा, हे काय असतं? अशी कशी थीम? अगं आई, यामध्ये सगळी लोक बॉलिवूड स्टाईल सारखे कपडे घालतील आणि बॉलिवूड गाण्यांवरती सगळी लोक खूप नाच करतील. अरे वा, ही तर खूपच मस्त पार्टी होणार आहे. मग गट्टू चिंकी मिळून ठरवत होते की ते कुठला ड्रेस घालणार आहेत ते.
गट्टू, मी तर माझा तो टॉप घालणार आहे जसा अनुष्का शर्माने एका पिक्चर मध्ये घातला होता. आणि त्यानंतर मी एकदम तशीच हेअरस्टाईल सुद्धा करणार आहे. चिंकी, मी तर सलमान खान सारखा टी शर्ट आणि तसं ब्रेसलेट घालून जाणार आहे. हो हो, का नाही, नक्कीच गट्टू. अरे पण आई, तू काय घालणार? अगं मला काय करायचंय, मी तर कोणतीही साडी नेसेन चिंकी. असं कसं आई? ही तर बॉलिवूड थीम पार्टी आहे. यामध्ये तू काहीही कसं घालू शकते. तोपर्यंत बाबाही घरी येतात आणि गट्टू चिंकी त्यांना सगळं काही सांगतात. बाबा, तुम्ही काय घालणार आहात पार्टीमध्ये? अरे चिंकी बेटा, मीही आईसारखंच काहीतरी घालून येईन. आता मी बॉलिवूड स्टाईल कपडे कुठून आणू? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि काहीतरी इशारे करतात. आई बाबांना काही समजत नाही आणि ती गोष्ट तिथेच थांबते. मग सगळे जेवण करून झोपतात. पण दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी आपल्या प्लॅन सोबतच सकाळी तयार होतात की त्यांना आई बाबांना कुठल्याही प्रकारे शॉपिंगला घेऊन जायचंय. अरे मुलांनो, हा काय हट्ट आहे बरं तुम्हा दोघांचा? हो गट्टू चिंकी, अरे हा हट्ट सोडा. नाही नाही नाही, तुम्हाला दोघांना आमच्या दोघांसोबत शॉपिंगला यावं लागेल. हो हो, आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये. तुम्हाला यावंच लागेल. आई बाबा शेवटी गट्टू चिंकीच्या समोर हरतातच आणि संध्याकाळी शॉपिंगला जायला रेडी होतात. गट्टू चिंकी स्वतःच्या हट्टामुळे खुश असतात. सांगा बरं आई बाबा, तुम्हाला कोणत्या गोष्टीने शॉपिंग सुरू करायचंय? असं करू, पहिल्यांदा आईसाठी ड्रेस घेऊया, त्यानंतर माझ्यासाठी एक शर्ट पाहू. नाही बाबा, शर्ट नाही, एक कूल असा ब्लॅक टी शर्ट घेऊया. हो बाबा, त्यामध्ये तुम्ही एकदम बॉलिवूडचे हिरो दिसाल. का नाही मुलांनो, चला ठीक आहे, बघू. तर बाबा, तुम्ही जर ब्लॅक टी शर्ट घेत असाल तर आईसाठी सुद्धा ब्लॅक ड्रेस घेतला पाहिजे आपण, हो ना? अरे हो, हे एकदम बरोबर बोललीस चिंकी. ठीक आहे मग, चला सुरू करूया मिशन शॉपिंग. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा बऱ्याचशा शॉप्समध्ये जाऊ लागतात. तेव्हा एका दुकानाबाहेर भरपूर टी शर्ट्स पाहून गट्टूला एक आयडिया येते. बाबा, मी असा विचार करतोय की तुम्ही टी शर्ट वापरायला सुरुवात का नाही करत? हो बाबा, गट्टू एकदम बरोबर बोलतोय. तुम्हाला माहितीये, टी शर्ट खूप कम्फर्टेबल असतात आणि ट्रेंडी सुद्धा. अच्छा, ठीक आहे, एकदा ट्राय करून बघतो. आई, तू सुद्धा साडीच्या ऐवजी कुर्ता घाल ना, तुलाही खूप मस्त वाटेल. ठीक आहे, मग आपण मेन शॉपिंग बरोबरच काही कुर्ते आणि टी शर्ट सुद्धा पाहूया. मला जर आवडले तर घेईन, चालेल? असं वाटतंय गट्टू चिंकी आता आपली पूर्ण स्टाईल बदलणार आहेत. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा शॉपिंग सुरू करतात. इथे तर टी शर्टचं कलेक्शन एवढं चांगलं नाहीये. चला, आपण दुसऱ्या दुकानात जाऊया. हो ना बाबा, इथे तर ब्लॅक ड्रेस पण नाही मिळाले आणि कुर्तेही नाही. खूप शोधल्यानंतर गट्टू चिंकीला बाबांसाठी चांगला टी शर्ट मिळतो, पण आईचा ड्रेस आणि कुर्ते अजून मिळाले नव्हते. अरे, हे तर खूप वाईट आहे. आपण पूर्ण मॉल भर फिरलो, पण आईसाठी आपल्याला अजूनपर्यंत एकही ड्रेस नाही मिळाला. काही हरकत नाही चिंकी बाळा, एक काम करूया, मी माझी काळी साडीच नेसते, बाबांशी मॅचिंगही होईल. नाही आई, अजिबात नाही, तुला तर ड्रेसच घालावा लागेल. अरे मग एक काम कर ना, दुसऱ्या कुठल्या तरी रंगाचा बघा. नाही बाबा, मग तर मज्जाच नाही. तुम्ही आणि आई मॅचिंग नाही दिसणार. मग शेवटी एका दुकानात खूप चांगल्या कुर्ती मिळतात आणि आई तिथून आपल्यासाठी 3-4 कुर्ती सिलेक्ट करते. जेव्हा आई त्या कुर्ती ट्राय करते तेव्हा गट्टू चिंकी आणि बाबा तिचं खूप कौतुक करतात. आई, तू तर खूप छान दिसतीये. तू तर साडी सोबतच कधी कधी कुर्ते सुद्धा घालायला हवे. हो चला, फायनली आईचं एकतरी सामान मिळालं. हो, आता फक्त लवकर ड्रेस मिळू दे, मग मजा येईल. असं शोधता शोधता रात्र झाली होती आणि आता सगळं कुटुंब थकलं होतं. मुलांनो, आता मी खूप थकलीये. नाही मिळते तर जाऊ द्या ना, ब्लॅक ड्रेस सोडा. हो मुलांनो, चला बरं घरी आता. गट्टू चिंकी यामुळे उदास तर होते की आईचा ड्रेस मिळाला नाही, पण त्यांनाही माहिती होतं की आता खूप उशीर झालाय, त्यामुळे तेही तयार झाले. मुलांनो, उदास नका हो, मी साडी नेसेन ना. हो मुलांनो, तुम्ही म्हणालात तर मी देखील शर्ट घालून बघेन तुमच्या आईच्या साडीशी मॅचिंग.
गट्टू चिंकी अजूनही उदास होते आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. आईबाबांनाही चांगलं वाटत नव्हतं, पण काही ऑप्शनही नव्हता. तेवढ्यात चिंकीची नजर एका स्टोअरवर पडली, जिच्या बाहेरच्या डमी मॉडेलने खूप सुंदर ब्लॅक ड्रेस घातला होता. चिंकी आनंदाने उड्याच मारू लागली. आई, बाबा, गट्टू, तो बघा, मिळाला आईसाठी ब्लॅक ड्रेस. सगळ्यांनी ड्रेस पाहिला आणि सगळ्यांना ड्रेस खूप आवडला. आईने स्टोअरमध्ये जाऊन जेव्हा तो ड्रेस ट्राय केला तेव्हा तीही सुंदर दिसत होती. चला, हा घेऊन टाकूया. फायनली आपण सगळं शॉपिंग केलं. बाबा, आता तर एक आईस्क्रीम पार्टी झाली पाहिजे. हो, अरे ही खूप मोठी जीत आहे. याला सेलिब्रेट करायलाच हवं. मग सगळे मिळून आईस्क्रीम पार्टी करतात आणि आपल्या शॉपिंगला सेलिब्रेट करतात.